श्रीराम जय राम ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम। सर्व जन दौड़ बंद करें। श्री कृष्ण परमात्मा का दौड़ा द्वारा बन घेऊ का तक सुगंध द्रव्ययुक्त दिव्य चंदन लेपन करून जाय झालेलं मन वर्णाचं पितांबर तक परिधान करून जाय झालेलं मन वर्णाचं फुलांचं तुळशीचं आणि दिव्य आभरणाचं तक श्रृंगार करून घेऊन तक चरणार मस्तक दोन ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्णार्पणमस्तु। सशंखचक्रम शिखरीटकुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुभीक्षणम सहारवक्षस्थल कौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं न नागपृष्ठं न च पारमेष्ठं न सार्वभौम्यं न रसाधिपत्यं न योगसिद्धिरपुनर्भवं वा समञ्जसत्वा विरहयकाङ्क्षि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बोफलसारभक्षितं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। अंबिकाश्रमठ संस्थानाच्या आराध्य देवत्री महाविष्णू साहित्य उतार म्हणून घेतील तसले श्री वेदव्यासाक प्रप्रथम जाऊन साष्टांग वंदन करून हंगा या डोंबिवली क्षेत्रांत असे सर्व देवालयांतले सर्व देवदेवतेंकೈ साष्टांग वंदन करून हंगा या हॉलां भितर हंगार एक भजना मंदिरा भितर हंग विराजमान जावन आशिल्ले तसले गोकर्ण मठाचो म्हळ्यार वीर विठ्ठल समेत आमगेलो श्रीरामचंद्र
आणि सर्वही देवदेवतेंके साष्टांग वंदन करून आम्हाला वाल्केश्वरांत विराजमान जावन शिल्तसले श्रीमद माधवेंद्रन वरदीन स्वामींगेल आणि गोश्री पुराण मला कोच्चिंत विराजमान जावन शिल्तसले श्रीमद सुकृतीन स्वामींगेल वृंदावनात साष्टांग वंदन करून हरिद्वारांबेतर वृंदावन जाल्लेले तसले परमपूज्य वेद व्यासप्रतिमे रूपे श्रीमद सुदीन तीर्थस्वामींगेल चरणारविंदार साष्टांग वंदन करून ತಂಗೆಲ್ ಚರಣಾರವಿಂದಾರಿ ಭೃಂಗರೂಪಿ ಜಾವನ ಶಿಲ್ತಸಲೆ ಹಮ್ಗೆಲ್ಲ ಅತ್ತಂಚ ಕಾಶಿ ಮಠ ಆದೇಶ ಶ್ರೀ ವತ್ಸಮನೇನ್ ತೀರ್ಥಸ್ವಾಮಿಂಗೆಲ್ ಚರಣಾರವಿಂದಾಕೆ ಸಾಷ್ಟಾಂಗ ವಂದನ ಕೊರ್ನು ಗೋಕರ್ಣ ಪರ್ತಗಾಳಿ ಮಠಾचे श्रीमद विद्याधीराज तीर्थस्वामींकन वीर विठ्ठलाक कैवल्य मठाचे श्रीमद शिवानंद सरस्वती स्वामींकन भवानी शंकराक आणि चित्रापूर मठाचे सद्देवजात शंकराश्रम तीर्थस्वामींगेल चरणारविंदाके साष्टांग वंदन ಕೊರ್ನು आज अंग उपस्थित शिल्तसले सर्व भक्तांदिगेल हृदयांबितरी विश्वादी अष्टरूपान विराजमान जाऊन शिल्तसले परमात्मा काही साष्टांग वंदन करून हात दखून 10 दिसताय आम्ही वीर विठ्ठलाल एक महिमा म्हळ्यार हे गोकर्ण मठाचे हॉल मठ खंयचो म्हळ्यार मुख्य नाही देव सकडे कोची जाल्यार एक एक रूपाक एक आमगेल मठ आराधन करता सुरेख आमकां 4 मठ येवच्या कारण ते म्हळ्यार कसले एक भेदान नाही ते केल्लेले कसले केलें म्हळ्यार साऊथ कॅनरा सायड आशिल्ल्यांक एक मठ करून दिलो इत म्हळ्यार ज्ञानी चेडू हुशार चेडू एका क्लासान 100-200 बसयल्यार मात्र शिकोवच्या कश्ट जाता तेन्ना कसं करता म्हळ्यार 50-50 क्लास करतात तशी नॉर्थ कॅनरा सायडाक गोकर्ण मठ म्हणून केला तांकां ते कडेन म्हळ्यार तांकां थंय इजी पडता एकडे अंक केलें कवळी मठ म्हणून गोवा सायडाक तशी तें केल्ल्या शिवाय आनी कसलेय एक वांटो भेदान एक वैरी एक तोगू म्हणे सर्वय स्वामी एकच खंयचेय स्वाम्यांक मनस्पूर्वक गेल्यार मनशाल उद्धार जाता त्या म्हळ्यार गुरु भक्ती मेळ्ळी शिवाय परमात्माला भक्ती प्राप्त जायना म्हळ्यार एक सांगिल्लेच वैवे इत्याक म्हळ्यार बलिचक्रवर्तीक निग्रह करचे खातीर अदितीन तिगेल चेडू म्हळ्यार द्वादशादित्य इंद्रादींक सकट बायरलो केलें म्हणून बारी बेजारान कश्यपाले तिगेल्या बामणाले सांगिल्लें तो ताण म्हळें तूं पयो व्रत म्हूण एक व्रत करी ताजेन परमात्मा प्रसन्न जाता म्हूण तीन केल्लें पयो व्रत म्हळ्यार 12 दीस केवल फाल्गुन मासान तो 12 दीस तिणें एकादश दाखोवन म्हळ्यार पाडवो दाखोवन हें ताय कसं म्हणटाचे द्वादश ताय तीन कोरका तें त्रयोदशीक तीन तें उद्यापन कोरका केवल दूध पिवका पयो म्हळ्यार तूं दूध तो उपास करता केल्यार परमात्मा तुका संदर्शन दिता म्हळ्यार प्रत्येक जाता म्हळ्यार प्रकार प्रत्येक जाल्लो परमात्मा तिका आनी तो सांगता दिती तुगेल मनाक म्हाका समगूत तस तुगेल चेडू माल स्वर्ग बलीन घेतला न्हय उपास घेवन दिवका न्हय दिता तुगेले पयोव्रतान संतुश्ट जालो लाव खंडीत दिता जाल्यार एक विशय मना ओरका म्हणटा आतां तूं निग्रह कोरका म्हळ्यार बली निग्रह करूं आतां जायना इथे देवा म्हणटे इथं म्हळ्यार ताका गुरू पूर्ण आशीर्वाद आसा शुक्राचार्य भृगुवंशाचो पुरे ब्राह्मणाला ताका आशीर्वाद आसा गुरूला आशीर्वाद आशिल्ल्यांक दिती म्हाका निग्रह करूं जायना देव सांगता म्हाका निग्रह गुरू कोणा आशीर्वाद आसा की तांकां म्हाका निग्रह करूं जायना हांव निग्रह करूनच जा ताजे निमते हांव निग्रह करना म्हणालो देव देवान सांगचे गुरूला आशीर्वाद गुरू लेख अनुग्रह कोणा वैरस की ताका म्हाका पुढच्या साध्य जायना काही देव सांगता गुरु भक्ती शिवाय हरिभक्ती मिळेल वैवे गुरु भक्तीन हरिभक्ती उपजता हरि गुरु भक्तीन मुक्ती ती मिळता गुरु हरि सामा है शास्त्र सांगता हरि गुरु भक्तीचो भाव धरा धरा सद्गुरु स्मरण करा निरंतर सद्गुरु स्मरण करा रद्गुहेंतु मुख्य प्राण सहित गुरु रद्गुहेंतु मुख्य प्राण सहित गुरु चिद्गण मूर्तीले चरण धरा धरा सद्गुरु स्मरण करा श्री सुधींद्र सद्गुरु स्मरण करा ओम गुरु 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 ओम गुरु
ओम गुरु श्री सुधींद्राय नमः. ओम गुरु श्री सुधींद्राय नमः. ओम गुरु सुधींद्राय नमः. ओम गुरु श्री सुधींद्राय नमः. गुरु आकृति कृतीचे रीती प्रीती गुरु स्मृती गुरु चरणांतु सद्गती गुरु मूल नारायण बिंबांतु गुरु श्री सुधींद्राले स्मरण करा करा सद्गुरु स्मरण करा श्री सुधींद्र सद्गुरु स्मरण करा रत्कुहेंतु मुख्य प्राण सहित गुरु चिद्गण मूर्तीले चरण धरा धरा अशी प्रती ऐकल्यानं गुरु लेख महिम कसं म्हणून सांगेलस. गुरु प्राप्त झाल्याशिवाय विंगड कसलेही प्राप्त जाऊ त्या साध्य ना म्हणते. शास्त्रांभितरी दुर्लभ वस्तू 4 सांगतात. एक नरदेह प्राप्त जाऊचे, दुसरे सत्संग प्राप्ती जाऊचे, तिसरे सद्गुरु प्राप्त जाऊचे, चौथे मोक्षाचे प्राप्तीची इच्छा. त्यांतो नरजन्म प्राप्त झाला आमका 2 पायर चमकता पडे मनशावर करता की प्राण्यावर करता की आमक वैयक्तिकचा सोडलेला झाले 2 पायर चमकलेला सगळं मनुष्य म्हणता आम्ही चमकतात. मनुष्य जन्म प्राप्त झाला नंतर माती जाग्यार असतो मग उल्लईला नाही कळता पण वळत नाही. तिथले प्रॉब्लेम गेले सक्कड कळता सक्कड होत असा वळ ना मन बापा तेची करता चंचलम ही मन कृष्णा प्रमाती बलवद्रडम काही कृष्णा अर्जुन सांगतात चंचलम हि मन कृष्णा प्रमाती बलवद्रडम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव च दुष्कर्म. देवा चंचलम हि मन कृष्णा भारी चंचलच रे तू योग करी मन ताना बाई जायणाऱ्या देवा 1 सेकंड रब बना एककडे ना मन चंचलम हि मन कृष्णा प्रमाती प्रमतन करता घंटिता तसे नका कसल्या जायचं सांग संजय वेळारी सिरियलला लिंक चुकता तई बैस नाहीत पण पुरायचे कैता मनचे कैता नक्क झालेलं ते कान ताणता म्हणताना प्रमाताना करता काही प्रमाथी बलवत बारीगट्ट्याच दृढम हट मस्तच करत म्हणाले करता तस्याहम निग्रहम मन्ये तत्सल त्या मनाक निग्रह करचो म्हणारे वायोरी वश दुष्कर्म वाऱ्या धरल्यावरी बारीक कष्ट जात्रे बारीक कशी दोरू मिळणार की तशी काही मन म्हळे आमगेल कशी असता म्हणून शास्त्रान चांगला महाभारतात कसं सांगतो म्हणारे मन कशी म्हणे मनुष्य आले उन्मत्त मरकटस्य काय सुरेख मरकट मांकड उन्मत्त म्हणे पिची लागेल मांकड उन्मत्त मरकटाचे सुरापान काय सुरेख मांकड म्हणे रे एक जाग्यार राबना ताजवेर पिची लागेल मांकड ताजवेर तक सुरापान सूर पिवायला मध्ये वृश्चिक दंशनम काही मध्येचे कोंब चिळचापल्यावर कचन जायत साधा मनशा गची पिच्ची मागडाक सूर पिवनो ताजी वैरे उन्मत्त मर्कटस्य सुरापान मध्ये वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचार ताजी वैर अंगार भूतायला अंगारायला म्हणताना यद्वा तद्वा भविष्यती काही ओटू एकाचे एक जाता त्यांना लांबगेल मनाचे उन्मत्त मरकट ताक सूर पिवायला म्हणारे इंद्रिय सुख म्हणाले ताजी वैरी चेळू चापला नाक झालेला कष्टाचं ताजीवर भूत संचार यद्वा तद्वा भविष्यती पिछान केल्यावर करते तर चल मना कंट्रोल करू जाय ना म्हणता चंचलम ही मन कृष्णा प्रमाती बलवद्रडम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिवश्य दुष्करम वारेशी कष्ट जात रे देवा देवान जो म्हणे इथे जाय ना म्हणा रे जाव का म्हणा असंशय महाबाहो नो डाऊट काही देव संशय ना नो डाऊट मनो दुर्निग्रहम चलम वै बारी चंचल वै निग्रह करू कष्ट वै झाल्या रे अभ्यास येणं तू कोणते वैराग येण्याचं ग्रह येते प्रॅक्टिस कर पळया जातो पळे वैराग येतो पळ तुका म्हणता एक पण प्रॅक्टिस कर प्रॅक्टिसच आहे ना आमका जाय ना आज केले पाय भितर येणे झाले बुक बंद झाल्या आणि शिकूच बारी कष्ट पण देखले ना भाऊन मग म्हाका मस्त कष्ट आयल्याचे मग कोण की चांगला कसं मला सहस्त्र नाम वाचल्या रे त्या कष्ट सगळं सुधारतात काही वाजू काही या ना म्हणून जायत म्हणून एक महिन बैसून आमची काही नाही आयले हे म्हणून सुरू केला नाही त्यांचे विपरीत ज्ञानांची म्हणा 150 पट्टी म्हणतात तर संस्कृताना विपरीत ज्ञान म्हणचे म्हणा रे सवाई बुद्धन काय
तसं एक बाईल म्हणची म्हणली दिसता अयो आम्ही सहस्रनाम वाचूनच काही टप्पनी बंद झाल्या शिकोच्या 1 महिना लागला रे राबोच्या 1 क्षण पावले पडे मला आम्ही सुद्धून वाचायची कोण राबोच्या संत आम्ही जाय ना आणि बाईल म्हणच्या त्या करूनच काही या करूनच काही नज्जू म्हणायला नाही करचू मागचे लागते त्यांच्याकडे बाईल म्हणच्याचे की गुण वाट ना बाईल म्हणच्यानी मंकडांची की क्युरिओसिटी चढ नज्जू म्हणायला करचे म्हणून शास्त्र सांगता मंकड आणि बाईल म्हणचे कले का म्हणून कसं एक डब्बनी शब्द हो आता सोड ते कंप्लीट कुलंकुश पडेल किंवा बाईल म्हणचे भितर याराचे ते कसं म्हणून कोणा गाप्पन झालं रे निम कसं घेईन ते कसं शब्द आयलो हे किती काय क्युरिओसिटी आहे जगत त्यारमका ती ಸ್ವಲ್ಪ ವಿಷಯ ಅಂಬೆ ಅಸಲಂತ ಇಲ್ಲ ಬಾರಿ ಲೈಕ್ ನಕ್ಕದಲ್ಲಂತ ಇಲ್ಲ ಬಾರಿ वाईट तशी त्या असताना एक गुरु भक्ती आमकी येऊ का गुरु भक्त्या येईल तवळी परमात्मा इथे का म्हणणारे एक मनुष्य जन्म प्राप्त जावचो दुर्लभ रॅर तो प्राप्त झाला कितकी जन्म केलेले दैव भक्ती निमती पूर्वाभ्यासेन पूर्व दैहिक अनेक जन्म संसिद्धो मस्त जन्म अंदकून थोडे 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 कोर नाहीले तज्जी संचित फलान प्रकृत आत्त जन्मा भितर देवादिकानमका ओढेता त्यांचे म्हणून ते बहुती सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी काही मस्त सुकृता पुण्यातल्या मात्र अशी तुमगे अंगाचे उपासने ग्रुप पडेल मग कुची झाले पळ्या व अकांनी कुड्याला दाखवून अंगात आता अंगातल्या कुड्याला तर काय बरीच चेरी देत नाही इतकी जण एक हज्ज भितर येऊच्या नाहीतले असेल तांची चिके कष्ट जात जनांक विंगड कसं नेतून दाखवले धावून येता असेल की या ना होते बघूत समजा वडापाव दिल्लरी बोरून काही दाव का ते मारामारी ज्यान मिळता हक्क मिळला वडापाव दिल्लरी या ना कसं असल ज्ञान नाही अंगे ज्ञान विगडच काय झाले असेल कडे केद नाही ऊन आहे बांगरा अंगडी का वज्र अंगडी आणि ज्ञान केद नाही ऊन आहे झळक्या मार्केट आमचं भरपूर मिळता वय वय त्याची असेल की ऊन आहे रेअर इत मला आहे घेऊची कॅपॅसिटी जाऊ का मनशात तसल मानतात घेऊन अभ्यास जाऊ का तो मानतात म्हणताना नरजन्म प्राप्त झाला सद्गुरू जेव्हा दे नमगेल समाज प्राप्त झाले नमगेल नसीब ते गुरु म्हणता झाला ना सद्गुरू जाऊ का मला रे विहित गुरु वै वय एको अनेको ये कसं कारण की गुरु म्हणस एक निषिद्ध गुरु म्हणस एक वाचक गुरु एक सूचक गुरु अच्छी 7 टायपा गुरु मी तर सद्गुरू श्रेष्ठ सद्गुरू म्हणा रे ते गुरून उल्लेईल तावळी तुकेल विषय उल्लो का म्हणू ना तो चिंद्या त्या गुरून उल्लेता नाही तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व जात ते सद्गुरू पुराय जनाला नमुन्यार का सांगी या उल्लेता पोची सद्गुरू काय ते सद्गुरू प्राप्त जाऊच बारी रॅर तसं आमक समाजाक 4 एक नाही आमगेल समाजात 4 प्राप्त झालेलेच वै वय कडेची कसं म्हणा रे मोक्षा प्राप्ती इच्छा मोक्षा प्राप्ती नाही प्राप्ती इच्छा ती इच्छा ना मला कंची निमती ना कसं मोक्ष मला कसं म्हणून गोत ना की दव ती मोक्ष नाक की ती मोक्ष काही मोक्ष म्हणतो एक बॉट वैर होतं पडलं काही आकाशात लटकना ते वैरी म्हणा रे वै लिस्तर काही आत्माची वै लिस्तर राहूच आहे म्हणून वैर बॉट तकोच वैरी काही ना भित्तरियच मोक्ष कपिल महर्षी ना तगेला माका देवहूती सांगितले मोक्ष निबंध मला कसं रे म्हणते बंद मला संसार अधिका आमगेल प्रज्ञ टर्न आल्या रे गौली म्हणून झाल्या बंधन तीच स्मर आमगेले देवाधिकान प्रज्ञ गौली म्हणून झालं रे मोक्ष इथले आणि काय ना कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काची कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काची हृदयातील भगवंत राहिला हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी त्या भितरची लाग उपास घालनो काही काशीचो देत तू काही रामेश्वराचं देत आगाच तक उपास घाला तक काही करू का म्हणना ओनली जप तप पुरो जप पुरो जपही पुरो लागी त्यांच्यात देवाला नामस्मरण कसं जाता म्हणजे म्हणतात शास्त्र सांगता देवाला नाव घेत असतो रमा 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 म्हणालो जो कृष्ण 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 म्हणाल म्हणले का तरी त्यात जाऊची कसं म्हणा दिसता
तुमगोच की एक कोणाने नाव घेताना केवल नाव उडगासेना तगेल रूप उडगासेता वय वय कोणाले ಅದು ಬಾವನ್ ಮಾಯಿ ಮಳ್ಸೋ ಬಾವನ್ ಮಾಯಿಲ್ ರೂಪ ಹುಡುಗಾಸ ಇಲ್ಲ ಕಚ್ಚಿ ತೋರಿ ದೇಗಿ ಕಚ್ಚಸ ಕಸಾಲೆ ಕಳ್ಳೆ ತಾಜ್ಮಾಗಿ ಕುರ್ಚಿ ಕಾರಿ ಕಳ್ಳೆ उल्लोचनो मुन कळलो प्रति एक कळले तागेल सामर्थ्य कसले तो मत कार्य कसं करत त्यांकता जोटू येत नावा उठू कृष्ण म्हणतो ता पुरा उडकासता कोळ्याला घेऊन राबिलो गोपिकावट राबिलो ताने ते चक्र दोन शिचुमाल कसन जाय गुत्तस के उडकासायले अज्जी कितीर नाव घेवचे केवळ आता आम तुमको म्हणता होते वचून मेगेल नाव सांगे गो बाबा नाव म्हणेल नावा मत मी नाही तो हाव कसं म्हण त्या मनच्या गुत्तस म्हणून मेगेल नाव सांग म्हणता तर कळता चांगलं सुद्धा बावन माहीन चांगला म्हणतात बावन माही कोण आहे ते पुरा उडकासायले एक नावा मग तशी देवाले केवल नाव घेवचे नाही केवल नाव घेतलेच होता सर्वस्व उडकासेवचे ओढ विषय तर जिकेतीर नाम जप केवल पुरो भागवत आम्ही तरी 18 श्लोक वेदव्यासान बरेलो वैव्या 31 अवतारतान विवर्षिले जल्लरी 18,000 कडे श्लोक कसं म्हणून गोतच की ताणेचे बरेल पुरे पुराण ताने 18 पुराण बरेले उपनिषद बरेले वेदांत सूत्र म्हणालो वेद सकट बरेले उपवेद बरेले पंचम वेद म्हणून महाभारत बरेले भागवत बरेले 18 पुराण आम्ही तर श्रेष्ठ भागवत शिरोमणी भागवत आम्ही तरी कडे बरेच कसं तो कडे श्लोक 18,000 नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिम परम वेदव्यास सांगता नाम संकीर्तनम यस्य कोणाला नाम संकीर्तन केलेल्या निमती सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप केवल नाम संकीर्तनेन सर्व पाप नाश सत्की प्रणामो एक प्रणाम केलेला तवळ कोणाक दुःख शमनस्तम सर्व दुःख शमन जाऊन असत की नमामि हरिम परम तसल परमात्मा नमस्कार करत एक नाम संकीर्तन कलियुगात वै वै ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಹರಿನಾಮವ ನೆನೆದರೆ ಕುಲ ಕೋಟಿಗಳು ಉದ್ಧರಿಸು ಏನ್ ಪೂರೆ ಪುರಂದರದಾಸ ಆದೀನ ಅशी बरैनी म्हणताना गुरुभक्ती मुख्य येऊन तो मोक्ष प्राप्त जाऊ का म्हणेल इच्छा एक येऊ का आईल तवळ असं लेख ज्याने आता आईल तवळंगा अंतःकरण शुद्ध जात एक डिश वॉशर हा टाईप या किंचे एका आत्म जो शुद्ध जात नाही ओटू साबून घालचो ओटू आयदन घालचे पुरा घालणे बंद केले तुझी घाले त्याचे अंग पैसून एक तुझी घालचो पुरा आत्म शुद्ध जातात एक पंथा त्याची किती डिश वॉशर टाईप आहे वॉशिंग मशीनचं अवंगला राजगिली साबून घालं बंद केलं स्विच केलं एक एक लांका शुद्ध करत नाहीये ओट्टा येईल पुरा जण नाक म्हणा रे शब्द जात भगवद्गीतेविषयी महाभारतात सांगता तू कुतर भगवद्गीता ऐकत ना म्हणू तू बरी सोरणी दोनू कान्ना बोट घालणं तू मग्गुरू मर्गी दोळ बंद करणं ऐकही ना म्हणलेलं तावळी चुकून एक शब्द तर तू गेल कान्नार पडल्यार गीतेचं मुक्तीशिवाय गीतेक विंगड काय दिवच्या या ना एक शब्द ऐकल्या रे मिळची मुक्तीची मग तितकी श्रेष्ठ एक शब्द कान्नार पडल्या बरो त्या म्हणा रे तक एक दृष्टांत कसं म्हणा याक पंदा एक चोर शिलो ते चोरा ना तगेल सान पुत्ताक चोरी शिको का नव्हे म्हणून म्हणालो वेरे ओ ते पडल्या देवस्थाना इकडे सत्संग चालला ते बाहेर मस्त वाणसाची कंची चांगली वाणाची लांगाल घेऊन येऊ का तुका अत्यंत कोण प्रॅक्टिस करत म्हणून सान चढ जायत म्हणालो आणि ऐका बित्तर होता कान ना बोट घाल का थंय त्या कोण लई पलतो ऐकून एक शब्द जायत म्हणाल पाप चेरडो ऐकून उठता गेलाय कान्ना बोट घाल नवस जायत म्हणता आणि त्या चोरच्या एक चिल लंबईलाय कान्ना बोट घालायलो अगत आहे यात तर एक वाण पडेल सुद्धा तुझं कल एक घाल का एक कान्ना तो हात बाहेर राहिलो बाहेर येऊन ते त्याला हात घालताना तै बच्चील तोरी जाचार म्हणले देव सर्वत्र सर्व करताना सर्व तो अक्षय सर्व तो बुक दोळे दोन पाद पाणी सकरकडे राचू तो चालू बिऊन गरकड जावला ओचून अण्णा म्हणे अण्णा आज दकून चोरना मा इतरे तू नको आम चोरना कन्ना बोट काढली नाही म्हणता बाई इथे का मान काढू कन्ना बोट काढकानो अण्णा पायान काढची वाहन आत्तान काढकानो आहे म्हणून कन्ना कसं काही तो तैंब बच्चिलो सर्वत्र देवच काय आणि आम चोरना म्हणे रे एक क्षण कन्ना बोट काढल्या रे पुरो उदार जाता त्या शब्दानं म्हणे तितकी नमुने पवरच द्यावा लाग ते कशी जाऊन मागीर आत्ता तुमकां हांवें भगवद्गीत कशी केल्या वय वे भागवत केला
आणि येवई केला कसले रामायण केला 2010 ता येऊन आता वर्षाने तसं जाओ मध्ये की एक पण की आयल्या मग भारत महिना पहिला तवळ तग मग गिरी येऊच्या जायनी मग मिगेल चालू असा काही की कसं की निरंतर स्वाम्यान मग निरंतर करू सांगितले कडे बेटीन तू पहिलं रिद्वारा मिगेल चलत असतात स्वाम्यान म्हणले भावना तू ये रब्बो छाना या तू गेला आत्मा उद्धार मात्र नाही समाजा उद्धार भारी गतीस गोत समाजाक रब्बनू कामा म्हणले ना स्वामी रब्बायना म्हणले रब्बायना मिगेल कडे उचलते देवान करून घेऊ का मग काय विचारू की जाऊ का ना आमका दित्तू गतो पावन जात तुगे जीवन पवित्र जाता आनंदमय जाता म्हणले मग पुरो तू कर्तव्यच म्हणाले काम त्यांनी गत पविलता बोलता रब्बाई नाही ते नाही चालू करून तांगेल वंदने उठू कुठे आला आम्ही गेला उद्योग परू म्हणारे हे कृष्णसंधान चाल असेल म्हणताना हे गुरुला आशीर्वादातले मन छान कसं लिंक करू जात मा काही कीर्ती जाऊ का म्हणून याच्याकडे कुर्ची नाही कीर्ती कतीर नाही दुडवा कतीर नाही त्या करू उच्चान जा अपमान झाला विषयचून कोर का देवानं आश्वासन दिल्या काय तुम्ही एक बार मेरे लिए अपमान सह करतो देख तुम्हें एक बार मेरे लिए अपमान सह कर तो देख तुझे मौल्यवान न बना दो तो कहना देव संगता तो एक बार मेरे लिए 2 बूंद पानी आंख से निकाल के तो देख तुझे तेरा जीवन में आनंद भर दू तो नहीं भर दू तो कहना काही बरी झाले सांग मका काही तितकी नमुने आश्वासन देव देता केवळ वरल्याने आम्ही उद्धार जाऊ का म्हणाला आशेनी कोरका इथे म्हणारे प्रल्हादा कसं वर जाई म्हणून नरसिंहा निमगेलेल तवळी प्रल्हाद सांगता देवा वर निमगिना नसलं तसं लेख मका वर दे कित नाही वर निमगोन कस कसं तू गेल्या मागचे तसे दावचे नका वर म्हणे व्यापार नाही म्हणता आम्ही एक भक्ती करची तू एक वर निमगूचे आम्ही एक वर घेऊचे उपास भक्ती करची उपास तू वर विहार नाही रे देवा पुरंदरदास सांगता मुक्ती मार्गा का विहार आडता काही व्यापार वानु बीड बेको ಜ್ಞಾನ ದೀಪದ ಬೆಳಕಲಿ ಓಲಾಡಬೇಕು ಪಾಪ ರಹಿತ ನಾಗಬೇಕು ನಮ್ಮ ಶ್ರೀಪತಿ ಪುರಂದರ ವಿಠಲನ್ನ ಬೇಕು ಸುಮ್ಮನೆ ಬರುವುದೇ ಮುಕ್ತಿ ನಮ್ಮ ಅಚ್ಯುತಾನಂತನ ನೆನೆಯದೆ ಭಕ್ತಿ ಸುಮ್ಮನೆ ಬರುವುದೇ ಮುಕ್ತಿ ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಬಿಡಬೇಕು ಮಳರಿ ಕಾಮದಂದು चोडी म्हणताना देवाला एक व्यार चालला पळे आम्ही गेलो अंग घेऊन देवा नारली खेळण्यात देता मी गेल कसं म्हणतो कोर का तगेलक पाहुणा में करणी में देवा सत्यनारायण पूज जाय ती घालता चांगली काम कोर का व्यार येतो ना म्हणताना तो संतुष्ट जावनो सांगता प्रल्हादा मी गेलो वैकुंठ आयो तू घेऊन होता ना रे देवा हा स्वार्थी नाही इतरे वैकुंठ आयोच स्वार्थ वे म्हणता नरेश वै मक दिसता थोडे ऋषी मुन्या सफल देवा सांगतो की रान्ना वचून तांचितल्या जप करून तांचितल्या ध्यान करून तांचितल्या तपस करून तुक प्राप्त करून घेऊन एकली वताचे ते सम नाही रे देवा हे जगत त्यावेळेला ज्ञानी जना वैर खर्च कोण आहे त्या निमित्तानं मग तुगेल भक्ती रुचीला गेलस मन शांताक रुचीला गेल सर्वही जनाला अवका न देवा त्या निमित्ती मग रुचीला गेल तुगेल भक्तेच बोले सर्वही जनाला इतरे त्यांनी चक्कड जाण मुक्त जाण तर कडेर मग मुक्ती दे म्हणत के दिवड मन मनुष्याने प्रचारा कधीर झाला रे वांचुका त्याची कधीर वांचुका मनुष्यानं काय न जाणचो ज्ञा पण मरण येत की साहेब मरण आरागच्या गतीना मरण येता सकडे जनाचा जन्माईला मरण नतील कोणी अची चमकून जो बॅग घेऊन गेलेला ना मैरी मोरू चुका इथे म्हणारे कनकदास आक तो कृष्णदेवरायल दंड नायक वैवे तो काय साधा कुर्बानचो नाही कनकदासो तक्का कृष्णदेवराय ओले सुलताना उठ म्हणारे या परे हंगेल सुलताना सर म्हणते तंगेल उठो पठाण तंगेल उठ लढाय जाऊन तलवार पडल्या आदिकेशवा म्हणा पहिलताने म्हणे मरतच ते भितर कुज्जा गोळचा येऊन परमात्मा इलो ते आदिकेशवा पळेल हो केशवा आदिकेशवा एक पण मरण दे मी जनतर तुझा ना दही कोर मरण दे दही कोर मरण दे तर देव म्हणता कनका मरण देऊच असणार आहे मरण येऊच असता देऊच असणार ते मरण मनशा येऊच असता येऊ तय रागच असता रागू तय काय पण जन्म साफल्या कतिर सार्थक जाऊ तसं कसले काम करूच असतं कनका जीवनमुखी शिवाय जन्मायोचन मरण तू केला असताना मरण दिया म्हणून रागचे नाही
मोरताय वांचको नाही मोरताय कितले ते व्हॅल्युएबल टाइम म्हळे रे जर मा येऊन मोरताय मध्ये टाइम व्हॅल्युएबल मोरचे सकाळी जनाचं नाक म्हळ्यार याचं जाय म्हळ्यार याचं मरण आका राखून घरा मुल्या पच्ची पच्ची मरण येऊची पुढे झालतीतले करून घेऊ का आदಷ್ಟು झालतीतली करून घेऊ का म्हणतं देव कसं कोर कावे म्हणाल तो मोरू बाहेर चालला तू गेल दू केरा बैलार कसं करतो सांगील करतो देवा दास सत्व कोणाला जायचं गेल दास सत्ता म्हणाल कोण कोणाला दास लागतो जाऊच्या देव सांगता दुडवा दास झालो कृष्णदेवरायाला दास झालतो इंद्रिया दास झालो बैलेल दास झालो कसकसाले दास जाऊन झाले मग कोणा दास जाऊ का म्हणाल मी गेल दास जातोय कनेक दास जातोय 10 रुपये देवा दास आणू दास जाता 1 रुपये म्हणतो टप्पनी हसल्यावर जाल कितकनी देवानाने तगेल दू की सकट देवनो ताका होपास पळयता तो अंगच म्हणारे एक वैद्यालयास म्हणताना त्या एक देवान सांगितले ते सेंटेन्स ताका मान नाही ते आमकां सांगता तो की मरणीने याने काही म्हणतात जाली हातपाय चल जीभ आणि मातेचं मत चलत असतं ते दोलताय करू येतो मनशानं जिब्बे काम कसले हे कावचे आणि हे गुल्लोचे दोन्ही काम वै वय कावून शरीर वाईट करून घ्यायचे उल्लोन मन वाईट करून घेऊन मरलेलं नाही का सौकावचे मन कंट्रोल ಆದವರ್ನು ಆಮ್ಮಿ ಕಾಣಾರಿ ಮುಚ್ಚರೆ ಕಂಟ್ರೋಲರ್ ಆಚಾರವಿಲ್ಲದ ನಾಲಿಗೆ ಇನ್ನ ನೀಚ ಬುದ್ಧಿಯ ಬಿಡು ನಾಲಿಗೆ ನೀಚ ಬುದ್ಧಿ सोडकाताजी ते केले पुरो आपणीतल्या ते मन आंक म्हळे रे जिब्बे काय पण एक करतो असो का नाहीतलं खातो असो का नाहीतलं उल्लयतो असो का दोन्ही पैकी एक करता तेच ना तक देवादिकान गोंडाक म्हळे रे मन आमगेल कशें आसता म्हळे नर्तकी काही वय वय नर्तकी म्हळ्यार सगळो दिसना ता कीर्तन करचें जालें नर्तकी आशिल्ली कीर्तन केलें सुद्दां चेंज जालें आपणीतल्या त्या थंड ताका कसली पूण करता बोका मना कशी दवरूं जायना तेन्ना अचल सत्संग अचल भजन कीर्तन अचल उपासना इथे म्हळ्यार रे तुमगेले उपासने बुकार स्वाम्यान कसं बरयलां पळय सुरे पेजारी स्वाम्यान एक सिग्नेचर घाल की संस्कृत श्लोक पठनान मनुष्याला वाक शुद्धी जाता वाक शुद्धी म्हळ्यार क्लियर कट उलोवचें गुलबुलचें शब्द स्खलित कसलें जायना उलयतना ओ आ ई जावचें हसन सकट जायना ताजेन टप 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 येता आता नरचिंव तू त्याने सुलभ नाही भावून माहिती तोंडानं म्हणून जायना व्हडली संकट हाका नरचिंव स्थिती वाजू का म्हणस व्हडली संकट म्हळ्यार माठ मंत्र आदी कोणी केला वायट शक्ती कसली लागले नरचिंव तू ती मालिनी साबीत होलं मालिनी वृत्तार आशिल्ली ती भारी लायक जाल्यार कष्टच म्हण जाऊन करत आता पाव उचली करू का बारे पाव चिरडूच्या बारी सुलभ कावच्या काही तिथले रुची केळे आलू करू कितले कष्टचं रुची तशी असणं कष्ट चढतले इष्ट चढ काही केसर आधारे बाय मोचर तशी हडोहडो माठ मंत्र निकाड का जरायचे काही कष्ट असतं तू ती म्हणून जायना शिकूर म्हणूनच वय पावनमय तंतू चुकल्या रे देव कपत काही ना देव कपना सुरेख मनीस जल मायतन कसलंही शिकून येना अहो म्हणले जायना हत्तेरडू सान असताना देव म्हणे आवसो लेकार पळो का ताका बळे सान जेरड असताना म्हाका नुन्न जाय म्हणटा ताका दूद न्ही म्हणून येना दूद म्हळे शिवाय दिना म्हणून ती सवतोय ना नुन्नु म्हणो कुक्कू म्हणो बुब्बू म्हणो येवें देवा तेवें म्हूण निमगून दिता इत्याक म्हळ्यार ताका गुत्तस ताका म्हणून येना तेंची ओड जाता आमा नुन्न दे म्हळ्यार वचरे कडेन इत्ते सान जेरड वतो दूद म्हणे शिवाय दिना म्हणटा की ना तशी देव एक पंत म्हणून येत रे मागीर परफेक्ट म्हणून का नेग्लिजन्स केअरलेसनेस करू ना म्हणटा चात्र वय हत्यं ब्रह्मद भूभत भूरी भू भारसद बेत बिरिभनो विदब्रू विभ्रमादब्र शुभ्र रिभुभो भे तरबाचे भो विभावेर धध नरसिंहाचं यवीर्य इथं कष्ट ना म्हणते कटू विकट चटो घोत घट्ट नाक भ्रष्ट म्हणता ना कष्टाचं प्रॅक्टिस केलं येता श्रवणाकित चंचत कुंडलो चंडगंड प्रकटिकटल लाट श्रेष्ठ ना सारून होस्त वरद सुरधराचत केसर तारे तारे धध नरसिंहाचं यवीर एक पण चिकून येईल नाही काय 1000 वळ म्हणता राहिला तशी प्रॅक्टिस कर का प्रति एक प्रॅक्टिस केलेलं तर देव सुलभच स्वाम्यान म्हणले की तुम्ही स्तोत्र पठणानं वाक शुद्धी जाता म्हळ्यार एक उतर क्लियर येताच वाईट उतर नियनाच वाक शुद्धी मनशुद्धी जाता ते वायब्रेशनान संस्कृत आणि राम म्हणताना ताळ वायब्रेट जाता ताजेन मनशुद्धी जाता मनशुद्धीनं अंतःकरण शुद्धी जावन धर्म कार्य प्रचोदन करता त्याशिवाय करना ताजे खातीर स्तोत्र पठण सुरेख यो पुराजनाबाई पडत आमकी याना म्हणून म्हणतील मुचे नाही तांक्यात काही आमकी ती याना म्हणायला अटचो बायल मनशानं अट धरले कसाले करू जाता करताचे
हट दोन करचो मला बैलमंचांक साथ देत आहे वै वै कुंतीना युद्धा पुढे अर्जुन आणि पायी आपळच होता का तुक धैर्य बैलमंचावर या मळे काय तिने ताकाचरी झाले य आम्हा मुद्दी भ्रांतूर झाल्या की इथे मूळ लेखता आणि कृष्णा सांगता कृष्णा मी गेला अम्मा केंकी मुद्दी भ्रांतूर झाल्या रे इथे मग सांगता धैर्य बैलमंचावर येऊ का युद्धांतो तर तो म्हणालो हे 3 पट्ट्याने सांगणी बैलमंच असेल धैर्य दारुमंचारा कसले कोर कमळ लेखला ओली तरे नारी मुनी तरे मारी पडाल तो गोतना कसले करतो म्हणून लेखला कोण आऊन ती काम झालं रे कोण सुद्धा त्याची गतीर नाही ती शक्ती झालेली ती कंट्रोल जाऊ शक्ती ती बैलमंच मला शक्ती वै निश्चयच देवगण शक्ती समूह मूर्त्या मला महामाया निश्चयच देवगण शक्ती समूह मूर्ती ती त्याची बैलमंच म्हणणारी सगळे गरा सर्व कार्याची शक्ती त्या शक्तीक एक पवरस त्याच्या ते करताना ते वाक्शुद्धी जाऊन मनशुद्धी जाऊन ते अंतकरण शुद्धी जाऊन त्या धर्मकार्या प्रचोदन करता त्या निमित्तान मनुष्य झाल तितके स्तोत्र पठणाक येऊ का सूर्य केलना सूर्य आम हरिद्वारा गेला तवळा तुम्ही सांगता सूर्य 2001 नाही पण गेलेल्या या वाजिता काय यांनी पेज नंबर 40 म्हणून आणि सांगेल पेज काढो बेदर माया गो माया माया अंधकार अंगेल जाऊ झालं आमको पेज काढो बेदर अंगेल कहीत पेज नंबर सांगा ना नित्य आईला कळतं काय सूर्य आईला कोणची कशी गो एक पण त्यांनी पेज नंबर सांगून आम्ही दारलं म्हणजे सांगून त्यांनी ओपन करताना अंगेल झाले माया गो माया माया अंधकार झालं काहीच झालं तच करून त्यात नाव लेखलं इथे हा काम किती आहे ना ते वापास 6 महिन्यां होतं ना कंप्लीट बुक आमच्या पशी मुख रे हट सुखा मनच्या इतकी आहे ना मग ते तिके तर काय मग किती आहे ना म्हणले काय शिवाय तिकीचं केल काम तू वैरेवच्या पळोत्सम नाही अनेक म्हणचाल मग त्यावर पाय दोन वैरे होत नाही तक्क झाले काम मग किती जाय ना म्हणून बैलमनच्या साध्य असतंय अगं ती पळ्या कसं नाही करता करणानी नाही झालं एक मजरा न म्हणून मजर कशी म्हणा रे पळो भितर धावता वै व्याम मी पळो भितर धावता माद्रा तर तुम्ही बागेल बंद करून भितर वरली म्हणून झाले रे त्या पोट्टा पणी झाले रे ते 1 महिनो एक पण तांग झाले त्या बॉम्बे तूच आणि गावावतून चुकून पुरं बागलं घालताना माजर भितर वरले माजरा को पाहिलं वाघावरीचे ताणे गाव अंदकून 1 महिन्यात रत्नागिरी दाखव येताना बागेल काळीच ताक 1 महिना पोट्टाना तील उड्डीले तागेल गळ्यावर उड्डून दोन दिवशी मारलं ताका वैव्या इथे म्हणत तिथली पवरच वाघा इथले पवरच जाल्यार एक बिल्ल्यावर शेंपळे तशी आम्ही अगत्य पडले रे ओली दरे नारी मुनी दरे मारी म्हणे ते तज्जी कतीर बैलमंचाना स्वाम्याने पण सांगले बैलमंचाना हे कोर का धर्ममंचांक विंगड व्यापाराने असताचे बैलमंचा वैर आम्ही काही जबाबदार थोपतात म्हणले कोण काच स्वाम्यान म्हणले आम्ही सांगचे त्यामुळे तांक साध्य जाता दुश्शीलो मात्र दोष येणं अवचूल दोषान चरडवाल चरित्रहीन आणि चरित्रवान जाऊच कौशल्या सुप्रजा रामम पूर्व संध्या प्रवर्तते म्हणतो विश्वामित्र शिवाय दशरथ सुप्रजा राम म्हणा दशरथांनी सुप्रज कोण राबवतो कौशल्य काम विश्वामित्रानं घेऊन उच्च बाहेर सरलो दुसऱ्या सूर्य देईना म्हणालो कसा देऊ मी राम म्हणून रडलो कडेर मागील वशिष्ठांचं माहित तर जायचं वर म्हणून दिल्ल्यार विश्वामित्र सांगता दशरथा तू गेल्यापास चढ अधिकार कौशल्य 3 मी गेल्या सांगा वर म्हणून त्याशिवाय वर ना पितू शतगुणम माथा म्हणता बापचोपची चेंबर वाणट्याना आवसूक जबाबदारी कर्तव्य आणि प्रीती चढी त्या निमित्त त्यामुळे ती गेल हाड मास अंजल मागायला आणताय ती गेले दे त्या अनेक चेरडू वांका मी जाय की नक्की आम गोत ना झाले आमक ते जाऊ काचे त्यांनी आम्ही सांगेल ऐकता की नाही आम्ही सांगते रा बहिणाजी त्यामुळे आमक सांगेल बाहेर जाऊच्या ना बस तिथलेच बरे आम सांगत आम्हा नक्का मग आमक गोतच नव्हते कसं नाही आचो एक पण आम सांगेल ऐक इथे क म्हणल्या रे ते आमक म्हणा एक तृप्ती त्यातले आम सांगे नतील चेरडू लाईफ फाईट झालं मी जाऊ म्हणले तितके आवश्यक एक अटॅचमेंट असतात त्याची गतीर तो पितू शतगुणा माता म्हणता बापसूपची आवस 100 वांट्यान चढ अधिकार चढ कर्तव्य आणि चढ मोह प्रीती एक वेळे का पुत्तांतर वाईट बुद्धी केल्या रे बापूस बाहेर घालून पुरो बाउंड बाहेर घालू पुरो बाईल बाहेर घालू पुरो तक चिरडून बाहेर घालू पुरो आवसूच्यान साथ दिना खंडित ना कणी नकून ताना मामळे पोट्टां झाल्या रे काणू दिवचेंची इथे म्हणे ती आवसू तीची आवसू तज्जी मोल गोत ना तिला आता आवसू बापसू मोल ना झाला जल्ल्या रे सुरेश काण्यांतुल पुंडरीकाल काणी आवस बापसू वहिले नम गुत्तू ना ते आता आम्ही आज दाखवू पांडुरंग महात्म्य म्हणून सुरकुर पांडुरंग विठ्ठल ना महात्म्य म्हणल्या गेल महात्म्याची संताल महात्म्य
उद्भव कशी झाले संत ते आमको गुतना ते पळो का उद्भव जावचे कारण ते संत सकट जन्माचे कारण ते म्हळ्यार भगवद्गीता श्लोक 9 अध्यायाचे 22nd श्लोक अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम म्हणत देव अनन्य रीतीर कोण मिगेल चिंतन करतके अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते चांगली रीतीर कोण मिगेल उपासना आदि करतके तत्सल्यांक योगक्षेम तेषाम नित्ययुक्तानाम नित्य आज केले 15 दिवसांनी केले नाही नित्य तर गेले का असं चालू देवा उठून म्हणतो ಸ್ವಲ್ಪ वेळ झाले देवा उठून म्हणतो तो कोण असं की तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम योग निक्षेम म्हळ्यार कसं योग म्हळ्यार आमगेले प्रारब्ध आशिल्लें आमकां दिवोच दिता देव आम्ही मग्गू का म्हणना देवा हांव तें केलेलें जी फल दी हें ना निमगूचे गती ना आता का तुम्ही आंब्या कत्तेक नेलां घालतरी देवा हाकेक आंबो येऊ रे विंगड कसले पेर जो एप्पल जो नाकर सांचे गत्य ना आंबो घाले पर आंबो येवचो निमगूचे गत्य ना कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन म्हळ्यार ते कारत्या बी घाल देवा कारत्या बी घाल्ल्या म्हाका आंबो जावं हांव भागवत वाजीत ना कारत्या बीच येवची कारते येवचें तेव्हा एक बी याक जावं नाही कारते 1000 कटल्यान कारत येता तशी केल्ल्या कर्मा फल 1000 कटल्यान अनंत जावन येता पुण्या फलय वायट फलय ते सांगतो एक्सपेक्ट करू ना आता कारत्या वाली बी घालून वयर कारत येवन लांबता रे हांव घाल्लो लांब्या खातो गो कारत कशें येयलें म्हणून म्हाका गोत ना म्हळ्यार पिच्ची म्हणटा की ना वय साध्य स्वेते ना तशीच हांव भोगची फलाक हांव कांय कसलें केल्लेलें ना हांव कसं कर्माफल भोगतकी हांव कसलें करनी म्हळ्यार पिच्छापणां केल्लें मात्र येता एक मनशान केल्लें कर्म तागेलो उठू चमकून तागेलो उठू न्हिदोन महाभारत सांगता तागेलो उठू धांवन तागेलो उठू उठान फल दिल्ली शिवाय निष्क्रिय जायना आनी फल म्हळ्यार विंगड कसलें फल दिना कसं वयलां कितें फल दिता तें कुडकास दवरक एक मनशान जल्मा येवची ताण पावची सुख दुःख ताण पावची मरण ताण पावचे मरणोत्तर गती चारय तागेल कर्मार आसा आनी कोणी कांय करूं जायना तांगेले कर्मान केन्ना केलां इतें केलां आमकां सांगूं जायना वय फुडें जल्मा केलें आमकां कुडकाचो ह्या जल्मा बगूं कांय हांवें ह्या देहा केलो ना प्रति एक जल्मा दिवच्या जायना समय येईल तवळ दिता देव सुखय दुःखय समय येईल तवळ म्हळ्यार कितें आतां हांव आतां मागी वय वय म्हाका एक सून आसा समूसून हांव बाद दिली म्हणल्यार काय जाल्यार तुमी या जल्मा वापास काय हांव सून जावन बगचें करप ना जाल्लें आतां तुमी गेले म्हणटना येवच जल्मा वापास सून जावन येवन बगूं का ताजे खातीर जल्म घेवं का बगूं का म्हळ्यार खंडीत त्या शिवाय साथ दिना तें नेक्स्ट जल्मात म्हळ्यार तुका वापास रोवन बगची वेळ येवं तस तस्य म्हणटा देव तशीन तशी तस्यच तस्य म्हळ्यार तशीन तशी बगूं का कसलें एक टक्केक नमगूच एक वड आमी वेदव्यास सांगता धृतराष्ट्रा एक मनशान कष्ट भोगता आसतना हांवें केल्लें कर्मा फल वेजावो म्हणून एक पण थंय आलोचन करणारे तो सांगता वेदव्यास आलोचन करणारे कोणा निमती जाल्ले आनी देवा निंदन करता दुसऱ्या निंदन करता तागेले निमती म्हाका वायट जालें कोणाले निमित्त तीच कड म्हणटना आमी तागेले निमित्त म्हणटा पळय तागेले निमती हागेले निमती म्हळ्यार निमित्त तें ओन्ली निमित्त मात्रम बाबा तांणी निमित्त आमी भोगतार भोगचो आमगेले कर्माचो म्हणून तो सांगता मनुष्यान एक भक्त असतना एटलिस्ट हांव भोगची म्हगेले कर्मा फल केन्ना केल्लें बाय हांवें कशी जालें म्हगेलें आत्तान हांव केल्लेलें भोगता म्हूण लेखल्यार वापस करना तो सांगता जाल्यार लेख खंय ना दैव निंदन करता देवाक देवान म्हाका कश्ट दिलें वरलेलें पळय सुकार दवरला म्हूण लेख ना द्रौपदी वस्त्रापरण आवडला रे ती कक्षेय वसन दिल्लें दिल्ली सुद्दां जय जय द्रौपदी म्हूण सभेन बशिल्ल्यान पुराजनान उद्गार केले आनी ह्यो कुशल असीम भक्ती रे कचल देवान अनुग्रह केलो रे ताका तिका कच्चे अनुग्रह केलो म्हूण पुराजनान म्हणटना जनमेजय सांगता जनमेजयाक वैशंपायनान सांगचें महाभारत वय वैशंपायन सांगता जनमेजया पुराजन तिका देवान अनुग्रह केलो म्हणलें ना अनुग्रह केलो म्हळ्यार कसो म्हणटा गोतस रे अनुग्रह म्हळ्यार ना स्वामी म्हणटा अनुग्रह म्हळ्यार कसो म्हळ्यार पूर्वां केल्लें सुकृत कर्मा फल आपत्कालार येवन उदगुचें केल्लेंचें पूर्वां केल्लें सुकृत असो पळय ती उठ जावन आपत्कालार आमगेल्या आंगार येवन आमकां सूख दिता आनी कश्टां दाखोवन भायर काडता पूर्वां केल्लेलें ना जाल्यार फॉर एग्जाम्पल
बँका भितर कोटी घेतल्यान डबल लोकांक दुड्ड सकट जाणांक गोतस मार्गा वयल्यान पुरो जणांक धांवन वचच्या जायना हे म्हाका थोडो दूर दियात बारये गतेस तितले स्पिडार बारलं घेता त्यांनी अकाउंट आशिल्ल्याक आनी बॅलन्स आशिल्ल्या मान दिता पळय तशींची देवाल्याक एक अकाउंट ओपन करूं का सत्कर्मांचे अकाउंट ओपन केलें तर निमगेल सुद्दां उडयता हांगार ताजेर रीण हें दिता चकड दिता बाय तू दवरलेले ना जाल्यार डेपोजीट खंय देखून तू बँका वचून भितर आशिल्ली ती म्हळ्यार दिना तो कशें दिवचें तागेले दुडवे तो तूं केलेले सत्कर्मा फल तुका तूं केलेले दुष्कर्मा फल तुका मेळचें ते योग म्हळ्यार कसं म्हळ्यार तुगेल प्रारब्ध आशिल्लें तुका दिवचें निमगिरांतलें देव दिता क्षेम म्हळ्यार कसं म्हळ्यार तुका दिल्लेलें रक्षण करचें कळ्ळें देवान दिवचें आनी रक्षण करता तागेलें काम शिवाय आमगेलें न्हय आमगेलें रक्षण करता म्हळ्यार अशी पट्टी चेडू बाळा हांव पळयता देवान कांय करूं म्हणना दुडू भांगार हांव तुगेलें दुडू भांगार तुका पळोवचें जायना चेडू बाळा पळोवचें जायना स्वरक्षणे अपि अशक्तस्य कळ्ळें आपणालें रक्षण करूं अशक्त आशिल्ल्या मनशाना को हेतू पररक्षणे दुसरें कसं कर्म रक्षण करचें ताका रक्षण करूंक येवचें जायना तू लाख हिफाजत कर ले तो लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली कितले हिफाजत करे का चलें करी रब ना पड़े परमात्मा तो रक्षण करतलो कई सांगचेस रामान की आमा म्हाका कसलें राज्य गेल्लेलें जावो बरता दिल्लेलें जावो म्हाका रान्ना पेटयलें जावो म्हाका बेजार ना म्हाका कसली लौकीक आश ना जाल्यार म्हाका एकू बेजार म्हळ्यार तुमी म्हाका अर्थ करून घे न्ही म्हणटा देवा अर्थ करून घेवचें म्हळ्यार कसलें जी देव म्हळ्यार कोण सर्व रक्षण करतलो म्हूण अर्थ करून घेवं ताका रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता रक्षिता स्वस्य धर्मस्य आणि स्वजनस्य रक्षिता रक्षिता जीवलोकस्य सर्व जीवलोका रक्षण करतलो तो धर्मस्य परिरक्षिता धर्माचे रक्षण मान्य परिरक्षिता म्हणजे ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ चांगल्या रीतीने रक्षण करत धर्माचं रक्षिता स्वस्य धर्मस्य देवाला एक धर्माचं कसलो शरणागत रक्षण एतद् व्रतं मम सत्कृत्येव प्रपन्नाय सत्कृत रीतीने मग कोण शरण येतं की यावान बेती याचते की हांव तुका गेल्लो देवा म्हूण कोण म्हणटा की सांगता अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतद् व्रतं मम सर्वभूत मात्र तसलें हांव अभय दिता भिवचें नाका तांणी एतद् व्रतं मम देवान व्रत तें सांगता तो की म्हगेलें व्रत कसलें रक्षिता स्वस्य धर्मस्य देवाल धर्म तो रक्षण करता तो खंडित आमकां रक्षण करता गेले धर्म तो करता स्वजनस्य रक्षिता म्हळ्यार तागेल जन स्वजन म्हळ्यार तागेल जन म्हळ्यार भक्त तांकां तोच रक्षण करता भक्त नैनतिल्यांकाय रक्षण करता तो हावसुक चेडू मोग करो करतील रबो ती सर्व जन याक मोग करता तशी देव तशी त्या गीते श्लोकाक अनुसार जावन श्रीमंत जावन आशिल्ले आमगेले भरतखंडांत म्हळ्यार भारतांत महात्मा जावन आशिल्ले भक्ताले अवताराक लीला क्षेत्र जावन आशिल्लें तसलें हे साधू संतांक ते एक साधू संतान सकट परमात्माले श्रीकृष्णाले ते एक अनन्य चिंतन तो म्हळेलें त्या श्लोकाक अमृत वचनाक अनुसार जावन तांचो पूर्ण श्रद्धा दवरून तांणी की देवान रक्षण करता म्हणला अनन्य रितीर चिंतन केल्यार आमगेलें काम तागेलें रक्षण कर तागेलें चिंतन करचें ते सुरे सेंटेन्स आमकां तें अनन्य चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते कोण मनीस अनन्य रितीर चिंतन करता की तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं तशें नित्य करतले योगक्षेम हांव पळयत म्हणटा पळय देव दोनूय सेंटेन्स तागेले ताणें पळोवंक म्हणून मात्र नेक्स्ट सेंटेन्स दोन जरयतात देवान पळयत म्हळेलें बरोबर तो प्रतिज्ञा मत भक्त न नश्यन्ति अपि कचित इति संचित्य प्राणन संधारयाम्य तू म्हणा न्हू तुगेले भक्ता नाश म्हणून तेंच्या मना घेवन प्राण दवरून राबला शिवाय कोरका जाल्यार करना अनन्य चिंतन कोरका तें करना सूर्य सेंटेन्स आमगेलें आमी कोरका जाल्यार दोन्ही सेंटेन्स तागेलें काम तुवें जर अनन्य चिंतन केलें हांव तुगेलें रक्षण करता अनन्य चिंतन करना तें रक्षण करूं जायना ताजे खातीर ते सांगता तागेलें तें अमृत वचना अनुसार जावन ताजेर पूर्ण श्रद्धे दवरून संतान निसंशय जावन ताका नमगून ते भरत भुमींत अवतार घेवन कृतकृत्य जालें तांणी हे भरत भुमींतूय त्या जल्माक येवका भारत म्हळ्यार अर्थ कसो जालो भा म्हळ्यार ब्रह्मविद्या रत म्हळ्यार तस्मन्नैव निरतम हे जना ते भारतीय इति
भारत मळचोता इंडिया मळचोता घ्या नाही भारत म्हळ्यार तो ब्रह्मविद्ये निरत जाले चढ ज्ञान असो जागो रथ म्हळ्यार निरत असो तंतोची असो जन चढ हंगा वर्ल्डापच सगळे वर्ल्डान तक्क भारत भारतीपती म्हळ्यार हनुमंता म्हणजे भारती म्हळे कोण ब्रह्मविद्ये भितर प्रीत दवरलेस की ತಂಗೆಲ್ ಹೆಡ್ तो ब्रह्मज्ञान आशिल्लो हनुमंतो म्हणून ताका भारतीपती म्हण हाका सगळे अर्थ आसता आमकां गोत आसना वय आता आमी म्हळ्यार एक संस्कृत नॉलेज जाते आमी म्हणटाच नमस्ते शारदा देवी काश्मीर पुरवासिनी म्हण जालें काश्मीरार अर्थ काही शारद काश्मीर म्हळ्यार कशें जालें हांवें दुर्गा शब्द वाजयत म्हाका कळ्ळें कशें जालें म्हळ्यार तांचो सांगता त्या स्तोत्रान कनकदारा की भुजंगा कितें केलें भवानी भुजंग तांचो सांगता ललाटे काश्मीरम विलसते काय काश्मीर म्हळ्यार कुंकुम काश्मीरम म्हळ्यार कसं म्हणून अर्थ पळयलें कुंकुम ओ नमस्ते शारदा देवी काश्मीर पुरवासिनी आज्ञाचक्रार रपतली तें काश्मीर न्हय जाल्यार ताका कितें काश्मीर म्हणचें इथे म्हळ्यार इंडिया खंयच्या भागार आसा पळय तेल्या भागारच भारत मातेल त्या निमती आमकां गुप्तनाची एक्का अर्थ ब्राह्मण सगळे काश्मीरा दाखोवन आयिल्ले काय काश्मीरा दाखोवन म्हळ्यार देवाला आज्ञा चक्रान दाखोवन आयिल्ले म्हणटा तें आज्ञा चक्रच पळय हें काश्मीर म्हळ्यार कुंकुम दवरचें पुरो जागो काश्मीर पुरो म्हळ्यार कुंकुम दवर जागो काय म्हळ्यार एकच अर्थ आज्ञा चक्रांक न वचोवचें आज्ञा चक्र आसती सरस्वतीन रावची ज्ञान चक्रांत हांगा ज्ञान येवचें तेच कडेन गुप्तनान केल्ली म्हणटा आमी एकाच एक अर्थ करता कळलेले तवळ 4 जाणां सांगून पुराय जाणांना अज्ञान क्लियर करता तची तो सांगता की तांगेले कृतकृत्य जावन मानवा कल्याणा खातीर तांणी ते संत कसं करताचे संत म्हळ्यार कोण मानवाले सर्वय मानवाल कल्याणा खातीर तांगेल जिविताचे सर्वस्व दार ओतून दितात तांणी तांकां म्हूण कसलें नाका दुसरे खातीर वांचे तत्सल सर्वस्व धार एरेदोकय विरून अनन्य भावान श्रीहरील सेवन करतच म्हळ्यार जनसेवाची जनार्दना सेवा वय वय ताजे खातीर जनसेवे पाये काया जिजवावे गाव सोसुनिया मने रिजवा गाव सोसुनिया म्हळ्यार अपमान जाल्यार सैसून घेवन मने रिजवावे तंतोरा बोका जनसेवे पायी काया जिजवावे आमगेलो देह झोरोकाक जनसेवे खातीर जनसेवाच जनार्दन सेवा तुकारामान जनसेवेन जनार्दन प्राप्त करून घेतिलो तशी प्रति एक संतान पळयले आमकां कळटा तर सांगता जीवकोटील उद्धारा खातीर परोपकार करून श्रीहरीक सेवन करतची अनन्य भावनेन तांणी तांगेल जिविता सर्वस्व दार ओतून देवन संतोषान परोपकार जीवकोटील उद्धारकाचे ಸರ್ವೇ ಜನರಲ್ಲಿ ಉದ್ಧಾರ ಪರೋಪಕಾರವನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಮಾಡತಕ್ಕ ಬಾರಿ ಖುಷಿರಿ ಪರೋಪಕಾರ ಕರ್ತು ಮಳೆಯಲ್ಲ एक अहंकारना तक्कोरू मिळाली कुची परोपकार करू सकट जन मेळना अतियाचं करू सकट वेळ मेळना कोटी जन्मा पुण्यान मेळतना त्या दुनियेतन ग्रॅब करका देवा मेगेल कर मस्त करे जाल तितली करे म्हणून का शिवाय आ कोडल्या शिंगायला गेले तई मरता देव इंसान जब अहंकार का मिति पार करता है तब उसके पतन के द्वार खुलते ಕೂಡಲೇ ಮುಳ ಪಡ್ತಾ त्या करू ना मग आईले येऊच्या साध्य ना कोणाक कंप्लीट देवा विषय कोणाक येना ನಮ್ಮಮ್ಮ ಸಿರುಲಕುಮಿ ತಿಳಿಯಲೊಳವಲ್ಲಲು ಕುನ್ನಿ ಮಾನವರೇನು ಬಲ್ಲರಯ್ಯಾಕ एक लक्ष्मी एद्दोळतागे नांगता इतले कळलें नांग मागीर कुन्नी मानवर म्हळ्यार सुणे पेटीचे आमकां कसं कळू साध्य ना तांक तिका कळलें ना आनी काही म्हणून सांगता की तसल जीवकोटील उद्धारा खातीर परोपकार संतोषान करता तसले निज गुण संपन्न जावन आशिल तसले महात्मांक संत म्हणचे तांकां म्हण संत म्हळ्यार ते परोपकारा खातीर आपणान सर्वस्व सोडून दुसऱ्यान सांग जावं का म्हणून भायर सोडचें ना ते संत खंय तसल हरिदासाल संगान तांकां हरिदास म्हणचे हरिदास म्हण सुद्दां तांचो शरणांगत येयली दास म्हण पुळी काळांत तो मनुस्मृती प्रकार 4 सरनेम आशिल्ले हे पै केणे शेणे असं सकट ना ब्राह्मणांक एक सरनेम शर्मा सर्वय ब्राह्मण शर्म म्हणून आशिल्ले आतां थंय पुजनी करतना भास्कर शर्मणा म्हणचे शिवाय प्रभुनी म्हणात थंय ना त्या सरनेमचो आमी केलेल्या वृत्तीन आमकां आयला शिवाय सर्व ब्राह्मणांक एक सरनेम आसूचें शर्मा
क्षत्रियांक वर्मा, वैश्यांक गुप्ता आणि मनुस्मृती प्रकार हांक दास कोणाक शूद्रांक दास म्हळ्यार परिचार्यात्मिका म्हळ्यार तूं सर्वीस दुसऱ्याला सर्वीस करचें. त्या निमची कलियुग आम्ही तरी सर्वजण शूद्र म्हणटात देवतात म्हणून वेदव्यासान म्हणलें ताजे अर्थ आम्ही शुद्रांचे म्हण नाही सर्वीस आवता पळयात. हे बँका गेलींची काम केलें दिल्ल्यान घेतलें किच्या मारलें आयलींचे त्या बँक बुड्डोवर आमकां पडलेलें ना आमगेलें अन्नान बिजनेसान नागोतें मात त्या उचली ताजे भशेन न्हू काम केलें दुडू घेतलो आयलें मात चणकावन हात धुल्ल्या म्हूण ताजे वयर ती सर्वीस म्हळ्यार कसं म्हळ्यार रे तें हें खंय कसं जालें तुगेलें परिचार्यात्मिका दुसऱ्याला परिचार करचें त्या निमते तो शूद्र म्हणटा देवता म्हळ्यार तो फुडें शुद्रान करचें आशिल्लें तें काम दुसऱ्यान सर्वीस केलें दिल्ल्यान घेतलें गेल्लो. आतां सगळ्यांच्या गती शूद्र म्हणटात सर्विसान नाकरे ती मात त्या वचली व्यार नाका हें नाका न्हू तो तूं वच आनी कामा लाग खंय म्हणटा पळय ते कामा लक्ष म्हणे तें कोणाक काम तागेलें कंपनी बुडलें वो आनी कडेन उरता हाका कांय पडलेलें ना तसन जावचें तेंच कडेन आमकां गुत्तू ना. तच्ची तांणी तें हरिदास म्हळ्यार तूं परमात्माले दास ते तांगेले एक पण संग जाल्लो म्हण जाल्यार सर्व पाप नाश जाता. सर्व पाप नाश जावन परमात्मा दिक्कान आमी वच्चे उत्कंठत म्हणटा पळय एक आशी जाव का म्हणलेलें कोणा ते एक परमात्मा दिक्कान आमी वचूं का म्हणलेले उत्कंठता आनी चड जाता मनशा भितर कांय संशय ना काय. हे त्या म्हळ्यार एक गुरून उपदेशो एक हरिदासाल संग दोन मेळ्या पुरख हरिदासर संग ದೊರಕಿತು ಏನಗೀಗ ಇನ್ನೇನೋ ವರಗುರುಪದೇಶ ನೆರವಾಯ್ತು ಎನಗೀಗ ಇನ್ನೇನೋ ಹರಿದಾಸರ ಸಂಗ ದೊರಕಿತು ಏನಗೀಗ ಇನ್ನೇನೋ एक गुरुला उपदेश एक हरिदासाल संग जाल्या कसं जाता रिझल्ट कसा आला मायद संसार ममकार तग्गितु ಇನ್ನೇನೋ ತೋಯಜಾಕ್ಷನ ನಾಮ ಜೀವೆಯೊಳ್ ನೆಲೆಸಿತು ಇನ್ನೇನೋ ಹರಿದಾಸರ ಸಂಗ ದೊರಕಿತು ಏನಗೀಗ ಇನ್ನೇನೋ मागीर सांगता हजारो देव म्हूण आमी लेखताचे गणपती विंगडो ईश्वर विंगडो ना पुराय देव एकाची रूप मात्र विंगड पुरे नाम विंगड जाल्यार रूप एकाचे नाम तेंचे रूप तेंचे नाम रूप भिन्न नाही जग में सुंदर है दो नाम राम कहो या श्याम कसले म्हण पुरो एकूच तो सांगता हलवु दैवगಳೆಂಬ ಹಂಬಲ ನೀಗಿತು ಇನ್ನೇನೋ ಜಲ ಜನಾಭನ ನಾಮ ಹೃದಯದೊಳ್ ನೆಲೆಸಿತು ಇನ್ನೇನೋ ಹರಿದಾಸರ ಸಂಗ ದೊರಕಿತು ಏನಗೀಗ ಇನ್ನೇನೋ ಎನ್ನ ವಂಶಗಳೆಲ್ಲ ಪಾವನವಾದವು ಇನ್ನೇನೋ ಚಿನ್ಮಯ ಪುರಂದರ ವಿಠಲನು ದೊರಕಿದ ಇನ್ನೇನೋ ಹರಿದಾಸರ ಸಂಗ ದೊರಕಿತು ಏನಗೀಗ ಇನ್ನೇನೋ म्हणारे आणि कसं बाकी असं काही यात पण तरी दासाल संगू झालो अरे गुरु उपदेश नेरवायतो द्या गुरून दिलेलं एक उपदेश आमका नेरवायतो म्हणारे आमका सहाय्य येता आणि कसं जा ಇನ್ನೇನು आणि कसं जाव काम यांना वंशगಳೆಲ್ಲ पावनवादव एक मनशांगर भितर दैव भक्ती केल्यार 21 पिढी उद्धार जात म्हणून देव 4 वेळ सांगता नरशिवान प्रल्हादान म्हणले देवा म्हाका एक तुगेल्या वर जाय मगेला अन्नान जाय म्हणून कर न्ही रे
ಅಜ್ಞಾನ ರೇ ತಗೆಲ್ ಬಾಬಾ ತೂ ಮಾರ್ಲು ಮುಂಡ್ರೆ ತರಿದೇವಾ ತಾವ್ ತಗ್ಗೆಲ್ ಕರ್ಮಾನ್ ಮೆಲ್ಲ ಮಳೆ ಅಂತಿತ್ಲಿ ಜ್ಞಾನ ಮೆಗೆಲ್ ಅನ್ನನ ತ್ಯಾನಿಮ್ತಿ ಪುತ್ರು ಮಳೆ ಅರ್ತೂಚಿ पुन्हामनर कांदकोन आवस बापसू वैर काढतल म्हणस तसं असताना हांव पूत जाऊन मेगेला अण्णा दुर्गत येली म्हणून जाल्ल्यार पूत जाऊन प्रयोजन ना मे म्हणलेल्याक नरसिंह सांगता प्रल्हादा तस कष्ट लखी रे तुम्ही म्हणता तू गेल्या असली एक बघतो कंच घरकड जन्मायत की एक दैव बघतो त्या वंशाचे 21 पिढी उद्धार जाऊन होता नंतर त्या मनशान त्या भक्तान जन्मा येईल गाव तो प्रदेश तो जागो कितलोय दूषित असल्या रे तगेल जन्मानाचे पावन पवित्र जाऊन होता केवळ एक भक्तान एक गाव जन्मा येईल रे पूर्व म्हणता तो गाव उद्धार जाता त्यामुळे ताजे पंचभूतान त्या मनशान देह घेतला म्हणलेल्या का देव सांगता उसको काणो का कंचोय मनीषो देवाल नामस्मरण करतल घरात एकला असल्यावर वरलेन चक्कर उदा जातात काय उसको काणो का म्हणून सांगता का म्हणे ताजे अर्थ कसं म्हणा रे एक पण तर आमका एकल्यान घरान भक्ती केलं म्हणे वरलेल्यान बैसून खाऊ का म्हणून लॅक नाही कर नाही जाल्ल्यार एकल्यान कोण तो कर ना की हांव इथं करत ना आम्ही कर सगळी घर उद्धार कर का ते जर मायला ना एकल्यान केल्या पावत तशी ते कसं कधी संत आयल्याची म्हणा रे करुणा समुद्र जाऊन शिल्व परमात्मा भगवंतो हावसुवरी वात्सल्य गुण परिपूर्ण म्हणलं विषय अज्ञाना आमक कळलं तिला वात्सल्य गुण श्रेष्ठ आवस म्हणा देव हम घर तो जाताना त्या निमित्त हम कस जाता आवस इतक म्हणा रे लोग कहते हैं भगवान आते नहीं द्रौपदी के तरह तुम बुलाते नहीं काय वै वै आपोच्या याना झालं येऊची कशी आता पळे आवचू जाग्यार कशी म्हणा आता आवचू वासरे काम करत असता बाहेर चेडून खेळताच चिके लढाय जाऊ बेदार आमा म्हणून गवजी मारत आई पण कानावर ना ती गुत असते कसं की लढाय जात असं तेन तो अमा म्हणून किनाठी मारो ते तीव्र ते सर्व उड्डून जाऊन तो पडते ती कळता तशी देवाक आपोच्या याना त्या निमती याना तो द्रौपदीना पहिल नमुनच पळाय गोपीजन वल्लभा अच्युता अनंता म्हणते ते माधवा केशवा म्हणा पैता कौरवाणव निमग्नानाम किंबनंचा नासे केशवा इतर तू कळतना कौरव म्हणेल समुद्राम बुडतस्मो मामुद्धरस्व माधवा मामुद्धरस्व मग उद्धार कर म्हणून तीन माग गेल पेटा धावना येईल शिवाय तो आणि कसं ते मागचे तीव्र तेमके येतं ना आईली म्हणून झाला नेक्टच्या ना परमात्म्या द्रास कितले कष्ट आयल्या रे आमका देव करता म्हणाले पूर्ण श्रद्धा नतील निमती तगेल्या वच्च नतील कोण कोण आले धावता पळ्या मी थंय जात सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे शिवाय ते हे करू छानच तगेल निमती आगेल निमती कोणाला निमित्त ना दैव जाते दुःखे भरता दोष ना कोणाचा भरता म्हणले श्रीरामचंद्रा अण्णा इथे येत ना तू रान्नाद कोण हा मी पिढेला तू रान्नाद ये दुष्ट आम्हाला काम नाव मी गेले ती गेला मग चिच्ची देतो तो त्यानं तो सांगता आम्हा सोच्या नजरे भरता म्हणता तशी उल्लो नका कोणीही कारण नाही ना मिगेल कर्मा का हा मग कारण मिगेल संचित कर्मा खेळू चालला हो सर्वही जणां तंग तंग गेले दैव जात पूर्वा केलेल्या कर्मानुसार जाऊन बुक्तार बुकच्या येऊचे म्हणतो तो दैव जाते दुःखे भरता दोषना कोणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कोणाचा माय कैकईन दोषी नवे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चाललाचे माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कोणाचा कोणाला दोषना या जगत त्यार सगळे जण मिळचे ऋणानुबंधानं मिळचे वापस केद्दू वियोग जाता वियोगार्थी मिलने होते नेम हा जगाता नियम व जगत्याच दोन रुक्का कुडके समुद्र येऊन एक पण मेळता गए मेळले होता एक लाट
म्हणारे पाळ येऊन मारलेल पेटा खंचान काही दोन्ही उडून होता वापस मिळला तशींची योग असते जोडो कितली काळ संयोग आमक बाक्यास की ऋणाचो तितले वेळाचो छे कोडले सुटता दोन ओढक्यांचे होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ वियोगार्थे मिलने होते नेमहा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषण कोणाचा दैव जाते दुःखे बरता दोषणा कोणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषण कोणाचा भरतावी वरचून सांगता कोणालो दोष ना कोणा काही उरलो नका हमगेम गेल कर्मा फोल बुकचम्मिते दैव जात ते आम्ही केलेलं कर्माफल खाताना अनेक लोक केवळ निमित्त शिवाय कोणी कोणा काही सोवू नकाच म्हणतो उल्लोचानच आवचो वाईट म्हणू का भरता आवजो बापू जो न का राज्य त्याग करून कान नाही येवचक वै वै खेळ चालला असे माझं पूर्वसंचित कर्मा खेळ चालला त्यानिमित्त कोणी कोणा काही उल्लोचाना नुतो बघून घेऊ का म्हणता तत्सल ते वात्सल्य गुण परिपूर्ण जाऊन चिले परमात्मा तो अवसो जागेर असतो म्हणेल रहस्य गुप्तनान तिले अज्ञान म्हणेल काळ काम भितर फोन थत्तरीसून गेले आम्ही तत्सल जीवा वैरी मस्त कनिकर म्हळ्यार एक पट्टा कळवळ पावनो ते संत ತಂಗೆಲ್ ಉದ್ಧಾರಕಚಿ ತಂಗೆಲ್ ಉದ್ಧಾರೋಚ ಮಂಗೆಲ್ ಕರ್ತವ್ಯ ಮುಳ್ಳೆಕ್ಕೂನು ಸಂತಾನ ಸಾಧಕಾಂಕ ತಂಗೆಲ್ ಭಜನೆ ಮೂಲಕ ಅಭಂಗ ಮೂಲಕ उगाबोगादी सुळादी कीर्तने ಮೂಲಕ सुलभ भाषेच माध्यमान इथे म्हणे वेद अर्थ करून घेऊ शकते आमकना वै तज्जी खातीर संतान पोर आहे वेदांतुली तत्व आता अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्ता कलेवर आहय प्रयाते समद्भाव याती नास्तत्र संचय म्हणत देव अंत्यकालार कोण परमात्मा स्मरण करता करता जीव सोडत की तो मक्का येऊन पावता आणि तो काही डाऊट ना म्हणता वै तीन जमका पदार्थांनी सांगताच ಸತಿಯುಸುತ್ತರು ಹಿತವರೆಂದು ಮತಿಯಗೆಟ್ಟು ತಿರುಗಬೇಡ ಮತಿಯಗೆಟ್ಟು ಹೋಗುವಾಗ ಸತಿಯುಸುತ್ತರು ಬರುವರೇನೋ ಮರೆಯಬೇಡ ಮನವೇ ನೀನು त्यामुळे अंत्यकाळार गोष्टी नाव मांत्र देवाले सूर्यदोकून प्रॅक्टिस नसल्या रे मागीर त्या वेळार पळय ह्या बा नाडी पळोवन डॉक्टर सांगो आनी मरतो म्हण मागीर ताळ घेत म्हळे जायना सूर्यदोकून प्रॅक्टिस चुका कोमलांगन नाम आवेले गोदगदु आवेलेगे म्हळे मरण कालात कोमलांगन नाम आवेले गोदगदु रामा रामा ಎನ್ನಿರೋ ಶ್ರೀರಾಮ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ರಾಮ ಸೀತಾರಾಮ ರಾಮ ಎನ್ನಿರೋ ಶ್ರೀರಾಮ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ರಾಮ ರಾಜ ರಾಮ ರಾಮ ಎನ್ನಿರೋ ಈ ಕೆಟ್ಟ ಸಂಸಾರದಿ ಎಷ್ಟಕ್ಕೂ ಸುಖವಿಲ್ಲ ರಾಮ ರಾಮ ಎನ್ನಿರೋ ಸೃಷ್ಟಿಯೋಳ್ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ನೆನೆಯೋ ರಾಮ ರಾಮ ಎನ್ನಿರೋ ಶ್ರೀರಾಮ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ರಾಮ ಸೀತಾರಾಮ ರಾಮ ಎನ್ನಿರೋ ते उपनिषदाचे ताजी श्लोका वयल्यान केला वैवे यदोदग्रे तो सांगता विषयेंद्रिय संयोगात यदोदग्रे अमृतोपमम परिणामे विषमेव तत्सुखम राजसं स्मृतम म्हणता खंयची सुख तुका स्टार्टिंगार बारीक उंची देऊन कडेर दुःखा कारण पळय राजस सुख
खंयचेय सुख सुरे तुक सुख दिता. कारारी भोवलो बेंदास वटलां वचून केल्लें गेल्लें, हेल्थय गेल्लें, हात पांय गेल्ले, मागीर चमकमळे जायना. मोदलू तोरुतिदे मधुर विषय सुख म्हणटा तेच श्लोका वयले. मोदलू तोरुतिदे मधुर विषय सुख म्हळ्यार विषय इंद्रिय संयोगात यदग्रे अमृतोपमम मधुर विषय सुख. कडेयली दुःखानिका नोडो कडेयली दुःखानिका हरिभजने माडो निरंतरा हरिभजने माडो निरंतरा परगतिगिदु निर्धारा नोडो म्हणतो नमका प्रति याक पळयातून वय कडेर अमकते श्लोका वयल्यान रबयता म्हणटना पुरे संतान मेळनो तांगेले इजीचे म्हळ्यार म्हगेले महाभारत चलता आसतना संयमेंद्र स्वामी हाजे तांकां आश्रम दिवन तांणी आश्रम घेतिल्लो दिसता. 20 जून 2002 तेदना म्हळ्यार तान्ने शिलता म्हगेलें महाभारत चल्लेलें तेदना तांणी कडे दिसू जना कशी निमगिले आयकली रे सकट जना म्हणून वय स्वामी म्हण लायक लागले वय भारी लायक जात स्वामी महाभारत भारी छंदस वय वय पळया कसलें याक तांतून तुमी कोणी एकलें सांग्या इतले दीस 21 दीस आयकली न्हय ती केलें पळया सांग्या म्हणलें उरलें न्ही कसलें याक कोणी एकलें सांगलें पुरो कोणी एकलें उठाय कोणीय उठाय न्ही जायना न्हय सुलभ न्ही तें स्वामी सांगतात. एक पुरंदरदास आले, कबीरदास आले, सूरदास आले, कनकदास आले, जो ज्ञानदेवा कंची भजन म्हळ्यार उपनिषदा श्लोका समाना म्हणलें वय एक गीते श्लोकाक हजारो भजन आमी काडयत आमकां ताकत आसल्यार जायना कित्याक म्हळ्यार आमकां ताची कॅपॅसिटी ना. 4 लक्षा चड पुरंदरदासान बरयले तांतूंत समज 40,000 नात तांतूंतले 40 भजन आमकां ना. तसल परिस्थिती आमी पावले कलियुगांत म्हणटना ते एक उपनिषदा श्लोका समान त्या निमते आमकां कोणाक ज्ञान वेद आयकून उद्धार जावचो मार्ग ना की आमकां वेद न्ही शिकचे ना इत्या म्हणून म्हाका कळना बलमेच्या वेद ना म्हूण जालें इत्याक म्हूण पळयल्यार अर्थू जायना हांव वाचलें एक पंथ वाजलें इत्ती तें जायना म्हूण पळया म्हूण हांव काडलें ऋग्वेद काण वाजयतना कसलें मेगेल आशिल्लें कसो म्हूण हांव देव म्हूण लेखला पळय तो गडगडलो तो न्हयचो तांणी सांगिल्लें कसो अर्थ जायनाचें टप्पांनी बूक बंद केलें दवरलें हें म्हाका न्हय केन्ना कळ्ळें म्हाका श्रीयो वैश्यस्तता शोद्रो तेपी यान्ति परम गती वय वय केन्ना म्हळ्यार अनन्य रितीर देवाल भक्ती केल्या पुरो आमकां तेंच कडेन व्हड व्हड शास्त्र आमकां सांगिल्लें न्हय. ताजे खातीर नारद सांगता वेद अध्ययन करच्या कसल योग्यते अर्हत आसा की जाय की ती योग्यता पुराण आयकुच्या ना. पुराण आयकुच्या कोणाक अर्हत आसा म्हळ्यार कोणा पुराणा वयर श्रद्धेस की तांणी आयकूंक काही नारद सांगता. सेकंड पुराण सांगतल्या वयर विश्वास आसा की ताण बैसुका सांगतलो अजिगत सांगता म्हणल्यार येना तो धर्मा वयर अभिमान आशिल्लो जावका पापा वयर भंय आशिल्लो जावका देवा वयर उत्कट भक्ती प्राप्त जावका म्हळ्यार इच्छा आशिल्ली मनशान आशिल्ले कडेन मानसांका आनी तसल आशिल्ल्यान मानसांका काय तसल योग्य तांकां मानता शिवाय विंगड जाणां ना म्हणटा विंगड वेद अध्ययन नाका पुराण आयकुच्या हिची एक फिटनेस तागेले एक हें क्वॉलिफिकेशन इतलेंच ताका धर्मार श्रद्धे सोका आपणगेलो धर्म म्हळ्यार एक अभिमान सोका तसल्यान मानता आयकुका म्हूण सांगता तसल त्या उद्दारा खातीर तांणी सुलभ भाशेन कनकदास आपाची पुरंदरदासाल भारी सुलभ सामान्य जन अर्थ जाता. कनकदास म्हळ्यार मस्त शिकला तो कनकदासाल तरी तुमकां सांगचें म्हाका मेळयच ना मस्त शिकला. शिवानंद स्वामीला शिकला ताजे मागीर तो व्यासरायाला शिकला. पुरंदरदासो कनकदासो वादिराजो वैकुंठदासो पूरा समकालीन व्यास कृष्णदेवरायला कालांतोले हे चाररी एकच फ्रेंड्स कनकदास आनी पुरंदरदास म्हळ्यार फ्रेंड्स आमकां गोतू ना तितली प्रिती. कनकदासची किसान पुरंदरदास ओडो कनकदास 92 एजार गेल्लो तशींच पुरंदरदास तागेल्या पश्चिके फुडें एक 2-3 वर्सां फुडें तो गेल्लो तुमकलो ताणी तागेले तंबूर कान कनकदासाजीन ही एकूण तिरुपती पावोका म्हाका पूर जालें तूं जेवन पावयना तें म्हणाल तो म्हाका जायना कनका उच्चाक आतां पुरंदर विठ्ठलाल चरणार उच्च आस जालें म्हाका खंय प्रवास करची इच्छा ना देह आयकना
गेली कीर्तन करून झाली त्यान जाऊन तू वरून पावयत आमग ती पावतरी तक्कनकदा सांगता मग तुला पुढे पुढे आऊन गेल्या रे म्हणालो ना तशी तू वचा ना म्हणाल पुरंदर होत ना वय अंतकन दूतರಿಗೆ ಕಿಂಚಿತ್ತು ದಯವಿಲ್ಲ म्हणून कोण बरं येईल तक सांगता तक निम्गितो कोण बरं येईल ಪುತ್ರ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ ಹಾಲು ಊಟದ ಹಬ್ಬ ಮತ್ತೊಬ್ಬ ಮಗನ ಉಪನಯನ ನಾಳೆ ಅರ್ಥಿಯಾಗಿದೆ ಬದುಕು ಸಾಯಲಾರೆನು ಎನ್ನಲು ಮೃತ್ಯು ಹೆಡೆ ತಲೆಯಲ್ಲಿ ನಗುತ್ತೀರ್ಪುದು ಹರಿಯೇ ಅಂತಕನ ದೂತರಿಗೆ ಕಿಂಚಿತ್ತು ದಯವಿಲ್ಲ ಚಿಂತೆಯನು ಬಿಟ್ಟು ಶ್ರೀ ಹರಿಯನೇನೆ ಮನವೇ ಏನ್ ಪುರಂದರದಾಸ ಬರೀಲ್ಲ ತಕ್ಕದೆ ಪೋದ್ ಮುಂದಕ್ಕೆ ಕನಕದಾಸ म्हणल्यार जेवण घेवन जायनी पळयतले सकाळ पळोवन जायनी म्हणल्यार राब्बना दिल्ल्यान ऋण केन्ना निमगीत म्हूण सांगचें जायना तो हे घरान राबू दिला केन्ना भायर वचूका म्हणून वतना ऋण तीर्तून सुद्दां एक क्षण राबू दिना ಕೈ ಅಟ್ಟಡಿಗೆ ಉಣಲಿಲ್ಲ ಇಷ್ಟದರು ಕ್ಷಣವಿಲ್ಲ ಕೊಟ್ಟ ಸಾಲವ ಕೇಳುವ ಹೊತ್ತು ನೀನ್ ಹರಿಯೇ ಕಟ್ಟಳೆ ತುಂಬಿದ ಮ್ಯಾಲೆ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ಇರಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟರೋಳು ಪುರಂದರ ವಿಠಲನೇನು ಮನವೇ कोण म्हणलें हेंगे तक निमगीता तशें हांव म्हणना रे मिगेल सकट जाल्लीं सायबा तेन्ना वैकुंठदास सांगता तो आजो कसो वैकुंठ वादिराजो आजो कसो सोंदी मठाचो वैकुंठदास बेलूर मठाचो हेड तो सांगता त्या संतांक पुरंदरदास असले सकट सुरेख कळतरे तांणी वता म्हण न्ही तशी कांय ना काय तो सांगता पुरंदरदास बारी सॉफ्ट तशी कांय ना कनका कळना म्हण न्ही म्हाका न्ही पूर जालें पुरंदर विठ्ठलाल चरणार वचूका म्हण आश म्हूण ताणें ती तंबूर काण दिल्ली ताका ती तंबूर ताण येवन पावयली पयली तिरुपती गेले तेवढा हांव थंयचे ते आरती करतलो रमण दीक्षित तक निमगेले ती कनकदासांनी काणू हागेली तंबूर पावयली वे पुरंदरदासाली हांगाच वे बई म्हणालो म्युझियम आस ती वाजीत हांवें ना भायर काणा कन्नडे भितर दवरले रुक्काच म्हळ्यार तें बुद्ध जाल्लें म्हणलें प्रूफ जाय हां तें सकट कनकदासाल चरित्र येता म्हणटना ही सकट भक्ताल चरित्र तो सांगता सर्वोगा भोगादी कीर्तना मूलक सुलभ भाषेच्या माध्यमान आत्मतत्व आमकां उपदेश केला तांणी भजने मुलाकच सर्वय भजने बरें येयलें प्रत्येक तत्वा वयर एक भजन आसता पळय म्हणून सांगता आत्मा तत्व उपदेश न्हू आमगेल उद्धारा मार्को आमकां दाखोवन सोडला उद्धार तांणी करूं जायना दाखोवन सोडला जावचें काम आमगेलें वय वय दादांनी दाखोवन सोडून महत्कारी केला काय इथे का म्हणे गीता श्लोक असं उद्धारेर आत्मनात्मानाम न आत्मानाम अवसादयेत आत्मेव आत्मनो बंधू आत्मेव रे पुरात्मना उद्धारित आत्मनात्मानाम तुमगेला आत्मोद्धार करून घेया न आत्मानाम अवसादयेत कृष्ण सांगता अवसान करून घेऊ नका त्या आत्माचे इथे म्हणाले प्राण्या सकट सांगल्या अर्थ जायना तांकां ते डीएनए भितर खावचे आहार निद्रा भय मैथून चारय बरयला खावचे न्हिदोवचे मैथून सेक्स म्हळ्यार मुखारचे प्रपंच मुखार वचोका तें तांकां शिकोवका म्हणना भय भिवचे न्ही स्वता भिवचे हें चारय गत मनुश्याक एक पंचाच एक श्रेष्ठ जाल्यार दिला म्हणटा कृष्ण विवेचना शक्ती म्हळ्यार कशें जालें आतां हांव हें सांगताच पळय हांगा एक वागा बसून ताका सांगल्यार पळय तो अशें सगळ्या प्राण्यांनी गेले आनी नीचे वच सायबा वयची वयनी येवका म्हण जाल्यार देवा तो मेजी आंगार उडता ताका पोट्टा भूक लागील तो खावची सोडल्यार विंगड तत्व अर्थ जायना आमकां पुराय कळटा पण वळत ना इतलें प्रॉब्लेम आमगेले पुराय अर्थ जाता कोणाकय गुतना आनी न्हय आमकां हें सांगता सुरेख गुत्तच आमी वायट करूं नजर म्हळ्यार भय बा गुत्तच म्हणून अर्जुनान निमगेलें आतां केन प्रयोक्तोयम पापम चरति पुरुष अनिच्छनपि वासनेय बलादिव नियोजितः म्हणता देवा आता केन प्रयोक्तोयम पापम चरति पुरुष इथे तो मनीस पाप आचरण करता कच्चल्या प्रयुक्त जाऊन करतो असतो अनिच्छनपि इच्छे नातील असतं बलादिव नियोजित बलात्कार जाऊन कोण की तांडून करायला बरे पाप त्या करत रे देवा तर गुप्तच पाप म्हणून मागीर त्या करता आता केन प्रयोक्तोयम पापम चरति पुरुष अनिच्छनपि वासनेय बलादिव नियोजित कृष्ण सांगता काम येच क्रोध येच रजोगुण समुद्भव कामच पळते इच्छा ते
आणि ताक इच्छे का टॅक्चर तो क्रोध म्हळे मी गेली इच्छे कोणी आडईल तो साटकन यार वाला त्या कोप म्हळे तोच इच्छे आडईल तर वळे हातांगे सबै संगे चालला कोण गेक लायलो ए तश करूया रे ता गेल का संगे वेस्टेड इंटरेस्ट भितरच यात्रा कळना हे त्याची नक रे म्हळे अंगारी ಮತ್ತೆ का घास मारता नक म्हळे ऐका इथं म्हणलं तग्गेल कसं की एक तू तक सगळी लाभ असं ताजी कधी उरलेता तक ते आडाईल सो तर कोप येता नाक रे त्याची नाक म्हळे ऐका ना कोपता इथे का म्हणाल आता आम कसं नाक म्हणा जायतच नाक त्याला करूया इथे म्हणे आम गेल कसं मागचे सुपूर मन आम कसं विंगट ना कसं की आम तुम्ही गेला लाभ असं त्या ना तर बई ना तक्क सांगतो काम येच क्रोध येच रजोगुण समुद्भव रजोगुण झालेलं ते काम आणि क्रोध तगेल कर नक्क झालेलं पाप करेत महाशनो काय मस्त खात ती इच्छा कितली उज्जैन तो कितली घालली पण एक पत्रड्या पुढे एक केल्या दोन्ही दोन केल्या चार केले 10 निमगीता 100 वर्ष त्या बिस्कुटामड केल्या रे मानतार जात रे महाभारत सांगता इंद्रियाचे पटुत्व गेल्या रे मनशाक इंद्रिया चपलत्व ना गे पटुत्व होता मला कसं दान तरी पडतरी चकुल कावच्या जाय ना काव का म्हणा अशाच दाड आणू पावडर करून चोळी घालणं झालं रे कात पडले ते इंद्रिय वेदव्यास सांगता धृतराष्ट्रा इंद्रिय पटुत्व गेल्या रे मनशाक इंद्रिय चपलत्व वचना मनात इच्छा असता मस्तीचकडे जरा बाहेर घालू उपाय ना ते ताजरीम ताजी ओटू मरता आणि अनेक जन्म त्या उपास करची कधी उपास जन्म येता भितर सुप्त जाऊन असतात का नाक जाऊन सोडला नाही कावच्या जाय ना तीन कावच्या जाय ना जरा प्रयत्न करता दाडान की चिरडोन की सोय घालून की कापी बुड्डोन की कसं की करून मागे रे कावच्या पुढे ते इंद्रिय पटुत्व ना झाल्या रे इंद्रिय चपल सोणा म्हळे अर्थ तो संस्कृतानं वर्ड सांगताना महाभारत ताजी कधी पंचम वेद म्हणचे त्या नमुन्या विवर्षिता धृतराष्ट्रा सांगता धृतराष्ट्रा तुका पूर्वजन्मात कसं की वाईट कर्मा फलानं दौड ना झाला रे आणि काही तुका म्हणावंच ना मग आणि काही वाईट करतोस मग त्या करतशी तू गेली कर्मा निमती म्हणतो की त्या कळना कचल्या चिरडो अंक तिर दुडोट करता तक सांगता पळ्या चांग चिरडू मा बुद्धी देऊन सोळ्या पूर रे दुड्डू ओट्टू करचे गतीना बुद्धी चांग दिले तोच कमायता वै वय आणि बुद्धी वाईट आली म्हणून झाले तू दुड्डू ओट्टू करून प्रयोजन ना तो म्हणते घालता म्हणतो दोन्ही बरी ना दुड्डू ओट्टू करूनच जा चांग बुद्धी देऊन सोडका दुड्डू ऐश्वर कंचे हंतार तुक सुख दिता म्हणता समूह ऐकया दुड्डू कंचे हंतार तुमको सुख दिता दुड्डू संपादन करू कष्ट भारी कष्ट इजिली आणि मिळना चोरून जाईना आमका कष्ट पाहून संपादन केलेलं तो दुड्डू रक्षण करू काही कष्ट डबल लोकांदवरे अंग दवरे कंडी बागेल बी घाललेले अंग टेन्शन त्या झाले तितके कष्ट पाहून ओटू केलेलं दुड्डू तितके कष्ट पाहून संरक्षण करताना खर्चूच्या काही कष्ट काही धर्मा येईल नाही रे तो कष्ट पावेलो मस्त ओटो आंबूस तुंबूस करू खर्चू ना म्हणून खर्चू काही ना दमरतो ओटू करू मागीर नाच झाले कशी पिचारी पडता काही चार अंतर आहे तुका सुख देना पळ्या मनशाक तृप्ती असूची 100 नाण्याशिल्या काही तृप्ती म्हणूनच बित्त वेल्यान जाव का रे संतुष्टी बायल्यान नाही दुडवा हे चळान मनशा संतुष्टी या ना कोटेशील मनीचू रडत मागेरी परकट घालणं दरिद्रो 100 रुपयाचे लोय गडत म्हणजे तृप्तच हाचेले संतुष्टो येणं केनचित यास कडम का शिकोचे आमगेले शास्त्र शिकयता आमगेले शास्त्र वेद आम्ही ऐकना जाल्यार लिमती आम काय कळली म्हणून जाल्यार मनुष्य संतुष्ट रपता संतृप्त जाता ताजी किती सत्संग आम्ही तर उद्धार जात म्हणत ते म्हणताना तो सांगता उगाभोगादी कीर्तन भजन अभंग आत्मतत्व भाषेच्या सुलभ भाषेनं कष्ट करून नाही सुलभ कोण सांगत ते आता देवालेक द्वारातून एक क्षण रबल्या पूर म्हणता होय बाय हा ज्ञानदेव सांगता एक क्षण देवा द्वारा राब 4 मुक्ती लाभ जातो का देवाचे द्वारी उभा क्षण भरी देवाचे दारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी हेल्या देवाचे द्वारी उभा क्षणभर तेने मुक्ती 4 म्हळ्या कसाले 4 मुक्ती म्हळ्या कसाले 4 टाइपा मुक्ती समगूत ना तकशाच रोजो कवपास 4 मुक्ती म्हळ्या रे सारूप्य मुक्ती सायुज्य मुक्ती सालोक्य मुक्ती साष्टी मुक्ती
ತಂದು ಶಾಸ್ತಿ ಮುಕ್ತಿ મળે દેવાવરી ઐશ્વર્ય મળે છે. સારૂપ્ય મુક્તિ મળે દેવાવરી રૂપે છે. જય વિજયાની સારૂપ્ય મુક્તિ તગેલાવરી છે. ચારે શંકુચક્ર ગદા પદ્મ ચારે હાથો तशी पळोचक ती एक उज्ज्वल कांतेनी तेंप वर्णाशिवाय रूपती છે. देवाली रूप तांकां देवत म्हणे भारी चंद ते तसले सारूप्य सालोक्य मूर्ती मुक्ती म्हळ्यार देवा लोकांतू राब्बू मेळचे. सायुज्य मूर्ती म्हळ्यार तांतू मर्द जावचे तागेल चरणारीच तांतू सायुज्य मुक्ती श्रेष्ठ जाल्यार ही चार मुक्ती एक क्षण देवा हेदराक समाज आमी देव म्हणून पाय पण आसूं म्हणून भितर लिखून अशें कोण राबून कसं किमान आलोचन करून नाही. देवा तूं आसा केवळ तुका पळोवच आयला. सुदामाल चरित्रेन सांगचेस देवान सुदामा आज ताई म्हाका कोणी मेळू म्हूण येवची क्रम ना रे रोडूक येवची सभा मागीर येवची आमी येतना तोंडाचे जात देवाक म्हाका सांगी म्हाका येवचें देवाक चांग जाल्यार दित तरी देवा म्हाका दिल्लें आनी म्हाका कांय ना आज ताई म्हणलें ना वय वय येवचेंच तोंडाचे जालें तावळीचे समज भायर भायर समजा तरी कडेन ना वापस गयला आड पडलें तवळी येवचें तें तो सांगता असलें मात्र येवचें आज तांकां कोणी हांव कुचीरच दिल्लें नंतर जाल्लें तितलें दिलना रे कितलें कर्म केलां तितलें दिलना सुदामा तृप्त नाच रे जयन कसो करूं जाता हांवें खंय म्हळ्यार देवान सांगचें तें आमकां देवाची द्वारे उपाक्षण बरी तेणी मुक्तीचारी साधी येला कसं कुरका केवळ हरी म्हणून दोन इति अक्षरद्वयम दोन अक्षर हरी ओम नका नमनक हरी 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 कृष्ण 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 राम राम इतकी म्हळ्यार रे पुरो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी रे देवाची द्वारी उभा क्षण बरी. आम्ही देवान केदनाय तुम पळयात गीते 700 श्लोक आमी वाजयतात खंयचेय एक तो संसार सोडून मेगेल म्हाका शिवा म्हणला की ना खंयचेय शास्त्रां सांगनी संसारारा पुनू कोरका इथे म्हणारे राम आणि निजधाम आवताना येतल्यांचं कर्म गेलो टेवेत हांव निजधाम आवताना म्हणाल सरळ स्पर्श करचे न्ही देह त्याग करचे पुरा जाणां मुक्ती म्हणून घ्या लोट भायर सरलें तागेले मागशी सगळीं अयोध्या इंटरव्यू घेतलो ताणें सगळे जाणां वर न्ही वय रे आनंद मनी आसा वय म्हणटारे आनंद बस तांकां सोडून खंय हां तांगेन जावन तांगेन करचें कोणें राबताय चेडून सान्नाचो बस जबाबदारी घेवची म्हळ्यार मनशाक स्वाम्यान पण म्हळेलें जबाबदार जेवणा नाका वायडीक सकट जाणां जावं का म्हणलें अर्तार स्वाम्यान सांगलें बा शिंगबांचें सर्वय जाणां बारिश्ट मागीर जबाबदार नाका म्हूण बा शिंगबान तर एक जबाबदार येता तें चेडू बाळाली ती नाका तेतून तो संन्यास घेता तर चलना. आसोनी संसारी जिवे वेगोधरी आसोनी संसारी जिवे वेगोधरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा बाह्य सदा देवाचे द्वारी उभा क्षण बरी. हे देवा येद्रो आपल्यारी चार मुक्ती मेळटा खंयच्याक कोळचें शास्त्रांक कोळचें शास्त्र बरयन कोणें वेदव्यासान वय वय ज्ञानदेव तें सांगता ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे म्हळ्यार व्यासान बरोवन दवरलें वाचल्यार महाभारतादी कळटा खंय. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे द्वारकेचा राणी पांडवा घरी द्वारकेचा राणी
पांडवा घरी, पांडवा घरी रे देवाचे द्वारी उभा क्षणभरी. म्हणारे त्याने मुक्तीचारी साधेल केवळ देवा येद्रा प्रीतीन एक पल राबल्यापूर. हांव तुमकां गॅरंटी दिवन सांगते. इथे म्हणे आम्ही 14 वर्ष तकून मस्त आमचं पोडका म्हणून अशी केले तुमगेले सांगता एक हुडगा असतं बरें कसले तुमकां कष्ट येईल तर बळे देवा येद्रा वचून राब्बे कोणाला काही उरलोत नाका. कोणीही आमगेल ना जगत्यार तंगतंगेर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. प्रति एकलो तक्त गेल कष्ट भक्ताची दुसऱ्याला कष्ट ऐकना म्हणा. दुसऱ्याला कट ऐकतना ताण ऐकूच कसं कधीर म्हणा रे ताक भितर एक तें कष्ट असं ताज्या पद चडच की उणेस म्हणून पळय तो गेले चड असं आपणाला म्हळ्यार तू घेवन सोड रे हांव ताच्या पद चड बघतो पळ्यांगा म्हणटा उणेस म्हणून जालें म्हणा तू कशी पावत जावे गेले बरी देवा दयेन म्हाका ना द्यायलाच तशी बाय देव तशी नाही. देवाला वचून देवा म्हाका कसं करचें म्हणून कळना हें तुवें पळोवन घेवं मनस्पूर्वक एका वेळ सांगून पळया बेट्टलायच तुमकां जाय न्ही जाल्यार म्हगेलें नांव न्ही नेक्स्ट मोमेंटा जाता देवा म्हाका कसं करचें म्हणून कळना 100% तुका शरणागत तू केल्लें जायत म्हाका उदकां घाले उज्जां घाले रक्षण कर म्हणून एक पळ मागुया या ना पळय इथं म्हणून तितलें नंबीक ना पूर्ण नंबीक ना. मंकू तुम्ही सांगता ನಂಬಿದ ಪ್ರಹ್ಲಾದ ನಂಬದಿಹ ತಂದೆ ನಂಬಿಯ ನಂಬದಿಹ ಇಬ್ಬಂದಿ ನೀನು एक प्रल्हाद कंप्लीट नमगलो एक हिरण्यकश्यपू नमगनतिलो वच ते कಡೆ तू तची नाही ನಂಬಿಯೂ ನಂಬದಿಹ म्हळ्यार रे नमगला की ना म्हणून आमकां पळयल्या कळना नम्म कसं आंब्या पेचे जानो कसं चेंडी कसले बायल मनशांक कसं कुंकुम पोरेचा सुतुकारची कसं वागवाण्याच्या देवालो भक्ती कितल्योच म्हणून ताका न्ही देवा मान गोत्ते आमकां कळना. ती भक्ती म्हणून घ्या ना भक्ती वेगळेच देवावरील सुदृढ स्नेह म्हणताना सुदृढ स्नेह देवावर दवरचे शिवाय आणि केवळ तो असं म्हणाले पूर्ण तैके सांगतो ನಂಬಿಯೂ ನಂಬದಿಹ इब्बंदी ನೀನು ಕೈ ನಂಬಿದ ಪ್ರಹ್ಲಾದ ನಂಬದಿಹ ತನ್ನ ಯಾಕೋ ನಮ್ಗನಿ म्हणून झालो याद्रा काही असं मागचे काही नमगनी वा एक पूर्ण नमगलालो याद्रा का मग तू नमगू नी नमगनतील म्हणे इब्बंदी काय ಕಂಬದಿನೋ ಬಿಂಬದಿನೋ ಮೋಕ್ಷವರ ಹಿಂಗಾಯ್ತು एकल्या ಕಂಬ್ಯಾಂತು एकल्या ಬಿಂಬಾಂತು दोग जना काही मोक्ष दिलो सिंबळದ नोण ನೀನು मंकुतिम्मा काही तू पिंचां तुला मोचसो श्वास बाहेर चलचो तर बाहेर येता चिटकला आता श्वास भितर गेलचो पिंचावतो भितर होता तर चलतो म्हणे तुका नास्तिक म्हणून बाहेर उडोवच्या की नाही आणि आस्तिक म्हणून भितर घेवच्या की नाही शेण म्हणून भितर घेवच्या की नाही आणि कसंख्य म्हणून बाहेर उडोवच्या नाही म्हणतात तसं अवस्था आमगेली तशी प्रयजन्ना काही पूर्ण दवरी पूर्ण नमगुनुकाचो पूर्ण दवरी पळयतो मस्त भक्ती ना हमको भक्ति तितलं ना तर भक्ति अच्छी वही म्हणून झालं भगवान का दरवाजे से आप वापस कैसा लौटते कुछ नहीं पाते हुए साध्य ना देवाला दखून तुवें मग्गिल मेळनातील कशी तू मागशायलो आयली ती म्हळे तू नमगलो ना ताका तगेले मग्गिल ना देवा श्रद्धे मुख्य वय वय रामायणा भितर मुगतस रामाला नाव मरेल तुझा पात्र पोंचा सुरू झालो शुकचारण म्हणून रावण आले गुप्ताचारातून रावणा चांगले रावणा तू सीते उपास दिवची चांग राया इथे म्हणा तो रामदेव त्याला नाव बरोबर तर चलता म्हणून फातोर सकड पावता रावणा बिल्लो भितरी आम्ही मिगेल नाव बरेल रे पावता म्हणालो बुझले या पुरा जण समुद्राला घेऊन गेलो आणि रावण म्हणून पत्रावर बरेल रे उडयलो पावलो अयो म्हणून पुरा जण राक्षस नव्हत्या वैलो मधलो काले पुरा जण पायार पडलींच आणि चमकलींच मंडोदरीन भरभरी तांडून भितर व्हेलो इथे म्हणाल ती इंद्रजी तुला आण घाल निमगीता तुगे पत्र पाऊल कस म्हणून सांग म्हाका तू देव नाही म्हणून म्हाका गोत्ता कसं तेका इंद्रजी तुला आण घाल परत तुका एक सांगका पडतो म्हाका काय म्हळ्यार इंद्रजीत म्हज्या जिवापत चड प्रीती ताका मेघनाथ कसं म्हळ्यार रे म्हाका रामदेव म्हणून गोत्तस गो जाल्यार हांव जावं सोणा ताका कळ्ळें म्हणालो हांव म्हाका कसं म्हळ्यार रे पातोर हातान धरलो आणि सांगले रामा तू देव म्हण म्हाका गोतस मनात रामो म्हणटा इथे श्रद्धे पूर्ण असं बरयत रावण बरयत रे उद्धार कर साहेबा म्हणून हांव रावण बरोवन उडयले म्हळ्यार देवाक केवळ श्रद्धे मोकी शिवाय रावण की राम म्हणलें मोकी नाही वय वय मारीच्यान सांगचेच रे ते काडाडी रामान आमगेल बायल मनशाक अपमान केलो रे रावण म्हणालो कोण रे काडाडी काडाडी रे तो अन्नान बारलो कयलो रावण सांगता अन्नान पळे राज्याक अनुरूप नाही म्हणून ताका बाहेरला केला पळे श्रीरामचंद्र काही दशरथ पुत्र काही मिगेल बहिणीला नांग कत्तरले तुगेला अम्माक मारीची सांगता तुगेला अम्मा ताटकी मारली
तो रामो है नु तो बैस रावणा मक 12 वर्ष प्राय इरकाण 8 मैल दूर उडेला रेताने कोण तू केम पेटीत रे कड्डी घालनो हंगा तू कोण की तुगेल शत्रू अस तुगेल मध्ये तू मरतो तू हे आम इतले बित्त म्हळे रे तू सांगता र शब्द बित्तात रावण राम रत्न राज्य र शब्द बित्ता काही र शब्द म्हणता का सर्व पाप रा म्हणताना तोंड जाऊन पुरुष ये पाप बाहेर होत काही म वर्णात न दर्शनात पुन्हा म म्हणता तोंड बंद जाऊन वपास आमक पातक भितर वचना म्हणता ताचे खातीर तो सांगता म्हाका रा शब्दाच्या बययाचा 8 मैल दूर उडयला म्हाका दिसान चल्ला आसतना आनी हांव थंय नको येवन गोकर्णा बशिल्लो आज तें भाई पांय दवरनी खंय ताका भिवन म्हळ्यार तितली पवर श्रद्धे मुख्य देवाक शिवाय आनी कसले मुख्य न्ही तशी ते सांगता की एक देवाल नांव आमी घेतल्या पुरो आजी कितल्या 8:30 न्हू राबोचे 8:30 जाले न्हू जेन्ना दीस जाल्यार गिरकडो चुका न्हू पांय तितले घेवया कितले 6:30 एक्झॅक्ट 6:30 पांय सुरू जावचे आयच्या वरी कसलो विंगड कार्यक्रम नाम वेदव्यासा बादरायणा गोविंदा श्रीनिवासा वेंकटरमणा गोविंदा सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की विठ्ठल भगवान की श्री कृष्णार्पणमस्तु।